Praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. आमेन. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणं इतकं छान आहे. Amen. आमेन. God will always lead his children देव नेहमी त्याच्या मुलांना मार्गदर्शन in करेल the best of the pastures. आणि अति उत्तम अशा हिरव्यागार कुरणामध्ये घेऊन जाईल. Amen. आमेन. It will always be good. आणि नेहमी चांगलंच होईल देवाच्या मुलांचं. Praise God. देवाला धन्यवाद. The journey of life. आयुष्याचा प्रवास, That's what we are going to study now. याचाच अभ्यास आज आपण करणार आहोत. The journey of life. आयुष्याचा प्रवास. We'll open our Bibles to Numbers 27 verse 22. गणना 27वा अध्याय आणि त्यातलं 22व वचन आपण यावेळेला सगळ्यांनी उघडा. गणना 27:22. Numbers 27 verse 22. गणना 27वा अध्याय आणि त्यातलं 22व वचन. And Moses did as the Lord commanded him, and he took Joshua and set him before Eleazar the priest and before all the congregation. गणना 27वा अध्याय त्यातलं 22व वचन म्हणतं, आणि यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने केले आणि त्याने यहोशुवाला घेऊन त्याला एलाजार याजकासमोर व सर्व मंडळी समोर उभे केले. Praise God. देवाला धन्यवाद. In the journey of life, आयुष्याच्या प्रवासामध्ये God has a plan. परमेश्वराची काहीतरी योजना असते And the basic plan of God is redemption. आणि देवाची मूळतः योजना उद्धाराची असते. And in that redemption is included all the blessings. आणि त्या उद्धारामध्ये सगळे आशीर्वाद दडलेले असतात. And at the same time, त्याच वेळेला the devil also has a plot. सैतानाने सुद्धा काही ना काही योजना केलेली असते. And his plot is for your destruction. आणि सैतानाची योजना नेहमी तुमच्या नाशासाठीच असते. And so you should know where you are. तर तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे की तुम्ही कुठे आहात. Are you in the way of Satan? तुम्ही सैतानाच्या मार्गात आहात का, Or are you way in the plan of God? का देवाच्या योजनेच्या मार्गात तुम्ही आहात. Jesus clearly put it येशूंनी अगदी स्पष्टपणे हे मांडलेलं आहे. in John 10 verse 10. योहानाचा 10वा अध्याय 10व्या वचनामध्ये The devil has come सैतान आलेला आहे to steal, kill and destroy. लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला आणि लोकांचा नाश करायला. But I have also come पण मी आलेलो आहे to give you life तुम्हाला जीवन द्यायला and life in abundance. आणि ते सुद्धा विपुल जीवन द्यायला. So the devil has a plot, God has a plan. तर सैतानाची काहीतरी कुयोजना असते पण देवाची योजना असते. Don't get into the plot of the devil. तर तुम्ही सैतानाच्या कुयोजनेमध्ये जाऊ नका. Get into the plan of God. तर देवाच्या योजनेमध्ये तुम्ही प्रवेश करा. Then you shall flourish in your life. त्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात समृद्धीला याल. Amen. आमेन. You know, man basically has a problem which is sin. तुम्हाला माहिती आहे की मनुष्याचा मूलभूत प्रॉब्लेम किंवा समस्या म्हणजे पाप. But for that, पण त्यासाठी Christ has come ख्रिस्त आलेले आहेत and he has come to give us eternal life. आणि ख्रिस्त आपल्याला अनंत काळचं जीवन द्यायला आलेले आहेत. God settled his eternal purpose देवाने अनंत काळची त्याची योजना स्थिर स्थावर केली. before the foundation of the world. जगाचा पाया घालण्या अगोदरच केली. That's what he said in Ephesians 1:4. इफिसकरास पत्र 1 अध्याय 4थ्या वचनामध्ये तो असं म्हटलेला आहे Even before man could sin, की मनुष्याने पापही करण्या अगोदर God has planned a redemption for us. देवाने माणसासाठी उद्धाराची योजना केलेली आहे. At every aspect of your life, आणि तुझ्या जीवनाचा जो काही पैलू आहे God is there, परमेश्वर त्या सगळ्यामध्ये आहे. leading you and guiding you. तुला चालवत आहे, तुला मार्गदर्शन करत आहे He has a map आणि देवाकडे त्याचा नकाशा आहे. for all our journeys on this life. या आयुष्यामध्ये आपला जो काही प्रवास आहे त्याचा नकाशा देवाकडे सगळा आहे. And the day you gave your life to Jesus, आणि ज्या दिवशी तुम्ही किंवा तू तुझं जीवन येशूंना दिलं, God has set your feet in the road of your destiny. त्या दिवसापासून देवाने तुझी पावलं तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेमध्ये आणून ठेवलेली आहेत. The start begins with God. आणि सुरुवातच देवासोबत होते. He put you on the right track. देवाने तुला योग्य मार्गावर आणून ठेवलंय. You don't need to search for the track. आणि तू तो मार्ग शोधायची गरज You नाही. don't need to search for the right road. आणि तुला तो योग्य रस्ता किंवा मार्ग शोधावा लागणार नाहीये. The day you were born again, ज्या दिवशी तुझा नवीन जन्म झाला God put you on the right road. त्या दिवसापासून देवाने तुला योग्य रस्त्याला ऑलरेडी लावलेला You आहे. didn't need guidance. तुला काही मार्गदर्शनाची तशी गरज नव्हती. He put you on the right road. पण देवाने तुला योग्य रस्त्यावर ऑलरेडी आणून Now टाकला. from there you have to start आता walking. तिथून तू चालायला सुरुवात करायची. You cannot miss that road. आणि तो जो रस्ता आहे तो तुला चुकवून चालणार नाही. You cannot miss because you are going straight. तो मार्ग तुला चुकवून चालणार नाही कारण सरळ 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 त्या मार्गावर तुझा प्रवास चालू आहे. Don't allow the devil to have his plot
for you. तर सैतानाला परवानगी देऊ नका त्याची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण व्हायला. Amen. आमेन. And this road to destiny fulfillment, आणि आयुष्याची ठरलेली दिशा पूर्ण होण्यामागचा हा जो काही रस्ता आहे it depends on our divine connection. आपल्या दैवी नात्यांवर तो अवलंबून असतो. Every day, दर दिवशी you have to have communication with God, तुला देवाशी संवाद साधावा लागेल, तुला देवाशी रोज बोलावं लागेल that you may not miss your path. की तुझ्याकडनं तुझा तो मार्ग कुठे चुकू नये, राहून जाऊ नये. And in the journey of life, आणि आयुष्याच्या या प्रवासामध्ये there are some people ordained काही माणसं अशी नेमलेली असतात to meet you जी तुला भेटणार आहेत and catapult your destiny. आणि तुझ्या आयुष्याच्या दिशेला तुला सहाय्य करणार आहेत. They will help you to move forward in your destiny. तुला मदत करणार आहेत तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेमध्ये तुला पुढे जायला. And if you miss them, आणि तीच लोक जर या प्रवासात तुझ्याकडनं चुकून गेली, राहून गेली, then you miss your divine helpers. तर मग तुझ्यासाठी देवाने दिलेले दैवी मदतगार कुठेतरी तू स्वतःहून सोडून दिले असं म्हणावं लागेल. Always look for those divine helpers. नेहमी त्या दैवी मदतगारांच्या शोधात राहा. Even in this world, अगदी या जगामध्ये सुद्धा you cannot rise to success unless somebody is there who pushes you on top. जोवर तुला कोणीतरी वर यशाकडे ढकलत नाही तोवर तुला वर उत्कर्षाला येता येणार नाहीये. कोणीतरी गाडी ढकलायला लागतो. Nobody made his life on his own. कोणी आपलं आयुष्य स्वतःवर साकार केलेलं नाहीये. Somebody put you there. कोणीतरी तुला तिथपर्यंत आणून ठेवलाय म्हणून तू सुरू आहेस. In the same way, तसंच आहे in our spiritual journey, आपल्या आध्यात्मिक प्रवासात we have to look out for divine helpers. आपल्याला दैवी मदतगार शोधावे And लागतील. in the church, you have divine helpers. आणि चर्चमध्ये आपल्याला दैवी मदतगार सापडतात. They will keep you on the right track. ते तुला तुझ्या योग्य रस्त्याला अगदी ठेवूनच ठेवतात. Be humble to listen to them. तुम्ही जरा नम्र बना त्यांचं ऐकायला. Amen. आमेन. There are some blocker spirits also आणि काही अडथळा निर्माण करणारे आत्मे सुद्धा अर्थातच असतात. that will prevent you from meeting these ordained people. आणि ते अडथळा निर्माण करणारे आत्मे किंवा लोक तुला या नेमलेल्या लोकांना भेटूच देणार नाही. Yes, they will not allow you to meet your divine helpers. अडथळाच निर्माण करतील. तुला तुझ्या त्या ठरलेल्या नेमलेल्या दैवी मदतगारांना ते भेटूनच देणार नाही. When you meet them, पण असं नाही, जेव्हा तू त्यांना भेटशील you will feel that kindred spirit. तुला लगेच तो एक आत्मा जाणवेल. You will feel तुला लगेच समजेल that these people will give me a leap to my की destiny. हेच लोक माझ्या आयुष्याच्या दिशेला काहीतरी धक्का देऊन मला पुढे आणणार आहे. These people are a blessing for me. हेच लोक माझ्यासाठी आशीर्वाद आहेत. Amen. आमेन. Also in the journey of life, आणि तसंच आयुष्याच्या प्रवासात सुद्धा there are some people you should not meet. काही लोकांना तुम्ही नाही भेटायचं. नो मीन्स नो. No matter what happens, काही जरी झालं ना तरी आयुष्याच्या प्रवासात काही माणसं अशी असतात की त्यांना भेटायचं नाही म्हणजे नाही. they are flesh people. कारण ते देहातले लोक आहेत. You have to be very careful. तुला सांभाळून राहावं लागेल. If you meet them, जर अशांना तू भेटला they will lure you into all kinds of tragedies. तर ती माणसं तुला सर्व पद्धतीच्या दुर्घटनेमध्ये जायला मोहात पाडणार. Your family will collapse. आणि तुझं कुटुंब त्यामध्ये ढासळून पडेल. Your spiritual life will collapse. आणि आध्यात्मिक जीवन सुद्धा बर्बाद होईल. You will lose your peace. आणि मग तुझ्यातली शांती निघून You will जाईल. lose your joy. मग तुझा आनंद निघून जाईल. Be humble enough नम्र राहा. to accept these destiny helpers एवढा along the way. नम्र राहा की रस्त्यामध्ये जाता जाता जे दैवी मदतगार देवाने ठेवलेले आहेत त्यांची मदत घ्यायला नम्र राहा. Anybody who puts you into diversion, आणि जो कोणी तुझे रस्ते बदलतो, तुझा मार्ग भुलवतो, anybody who puts you in bondage, आणि जो कोणी तुला परत बंधनात टाकतो, bondage of errors, तुला कुठल्या तरी चुका करायच्या बंधनात टाकतो, keep yourself away from them. अशा लोकांपासून लांब राहणं, त्यांच्या जवळ जायची काय गरज आहे. They may talk about you and against you, आणि ती माणसं कदाचित तुझ्या विषयी बोलत असतील, तुझ्या विरुद्ध बोलत but you असतील. need not be afraid, अशा लोकांना तू घाबरायची सुद्धा गरज नाही. because God wants you not to stand with those people. कारण देवाची इच्छाच नाहीये की तू त्या लोकांसोबत उभं राहावं. Amen. Amen. Because they will make you unable to fulfill your कारण destiny. ती लोक तुला तुझ्या आयुष्याची दिशा पूर्ण करू देणार नाहीत. Amen. Amen. You know, Joshua met Moses, योशुआ मोशेला भेटला माहित आहे ना. who mentored him into divine appointment from God. आणि मोशेनं योशुआला देवाकडच्या दैवी नेमणुकीमध्ये चालवलं. The appointment letter for Joshua was in the hands of Moses. योशुआचं अपॉइंटमेंट लेटर मोशेच्या हातामध्ये होतं. मोशेने त्याला मार्गदर्शन करून त्या अपॉइंटमेंट मध्ये आणलंय. He had the appointment letter for Joshua. मोशेच्या हातामध्ये होतं यहोशुआचं अपॉइंटमेंट लेटर. If Joshua did not meet Moses, that appointment letter would have been there. आणि यहोशुआ जर मोशेला भेटलाच नसता तर मोशेच्या हातात ते अपॉइंटमेंट लेटर यहोशुआचं तसंच राहिलं असतं. Say, God told Moses, देव मोशेला म्हणाला meet Joshua यहोशुआला भेट and appoint him. आणि त्याला नेमून टाक. Say,
You need to know तुम्हाला सुद्धा कळायला हवं there are divine mentors, there are divine helpers. काही दैवी गुरु असतात, काही दैवी मदतनीस असतात. Amen. Amen. And so today I want to show you आज मला तुम्हा लोकांना दाखवायचं आहे how one can divert your destiny that God has given to कशा you. पद्धतीनं काही माणसं देवाने तुला दिलेली दैवी दिशा कुठंतरी भडकवून टाकू शकतात, By making a false move काहीतरी चुकीचं पाऊल टाकून and putting you into entanglements with wrong people. आणि चुकीच्या लोकांच्या जाळ्यात तुला अडकवून. As much as possible, जेवढं जमेल तेवढं I have tried myself to keep away from these destiny destroyers. मी तर प्रयत्न केलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये की माझ्या आयुष्याची जी ठरलेली दिशा आहे त्याचा नाश करणाऱ्या लोकांपासून मी लांब राहावं, त्यांच्या जाळ्यात अडकू नये असा मी सर्वतोपरी प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. They may think whatsoever about me, आणि त्यांनी माझ्याविषयी काही विचार करू दे, but never it mind. doesn't change my Never stand I mind. have with God. काही हरकत नाही, नेव्हर माइंड. त्यातून माझं देवाबरोबरचं जे स्थान आहे त्यात फरक पडतच नाही. That's how I reached to this place. अशा पद्धतीनं मी इथपर्यंत पोहोचलोय. माझ्या विषयीनं सगळेजण काय बोलतात ते सगळं लक्षात ठेवलं असतं तर इथे उभाच नसतो आज. Some people may call themselves prophets or pastors, काही लोक स्वतःला संदेशवाहक किंवा पास्टर म्हणून घेत असतील. but you have to be careful जपून ना, जरा सांभाळून ना. because all who call themselves as men of God are not men of God. पण जे सगळे स्वतःला देवाचा सेवक म्हणवतात ते सगळे देवाचे सेवक नसतात. आणि Anybody मी एक can say, सेवक "I आहे, am a मी man of तुम्हाला हे God." सांगतोय. कोणीही म्हणतं अलीकडे कोणीही म्हणतं की मी देवाचा सेवक आहे. You need to be careful. असं नाही, सांभाळून राहा. See their life, त्यांचं जीवन जरा बघा, see the word they share, जे शब्द ते बोलतात ते बघा, see who the followers are, त्यांच्या मागे चालणारे कोण आहेत ते तपासा, see whether their church is growing, त्यांचं चर्च वाढतंय की नाही तेही बघा, see whether the people are blessed. लोकांना आशीर्वाद मिळतोय की नाही तेही बघा. Amen. कोणीतरी बोललं आणि मी केलं एवढं मूर्ख बनण्यात काही फायदा नाही बेटा. Bible speaks of a man of God from Judah, बायबलमध्ये यहुदियातल्या एका देवाच्या सेवकाची नोंद आहे. and he encountered an old prophet एक जुना वयस्कर संदेष्टा त्याला भेटला in the land of Bethel. बेथेलमध्ये. And this old prophet, आणि हा जो वयस्कर संदेष्टा होता he enticed this young fellow or prophet त्याने हा तरुण किंवा जवान संदेष्टाला मोह घातला and caused him to disobey the counsel of God. आणि त्याला देवाची सल्लामसलत जी आहे त्याचा आज्ञाभंग करायला लावला. या वयस्कर आणि जुन्या संदेष्टाने या नवीन तरुण संदेष्टाला मोह घातला की तू आज्ञाभंग कर. काय नाही होत. Bible says, बायबल म्हणतं as King Jeroboam, यरोबाम राजा he approached the altar to burn incense, तो गेला वेदीपाशी धूप जाळायला, not to the living God, जिवंत देवाकडे नाही but to the golden calf idol. तर सोनेरी वासरू जे केलेलं त्याच्या मूर्तीकडे तो धूप जाळायला गेला. Now what happened? काय झालं? There came this man of God, एक देवाचा सेवक तिथे आला. this younger prophet of God, हा जो देवाकडचा जो जवान तरुण संदेष्टा होता and who immediately prophesied. त्याने लगेच भविष्यवाणी केली. He didn't prophesy to the king. त्याने राजाला भविष्यवाणी केली नाही, He prophesied to that altar. तर त्याने त्या वेदीला भविष्यवाणी केली. He spoke to the altar. त्या वेदीशी हा जवान संदेष्टा बोलला He said, "Oh altar, altar, आणि म्हणाला, हे वेदी, a time is coming. एक वेळ येत आहे, A king will be born, राजा जन्माला येणार आहे, whose name will be Josiah. ज्याचं नाव योशिया असणार आहे, He will be born." त्याचा जन्म होणार आहे. See, and that Josiah was born 300 years later. आणि त्या योशियाचा जन्म 300 वर्षांनंतर झाला. मग What a mighty man of God he must be. म्हणजे हा जवान तरुण काय महान देवाचा संदेष्टा असेल, तुम्ही अंदाज लावा. He's prophesying about a king whose name would be Josiah, who would be born later. एका राजाची भविष्यवाणी तो करत आहे ज्या राजाचं नाव योशिया असणार आहे आणि तत्पश्चात 300 वर्षांनी तो जन्माला येणार आहे. हे जवान पोरग जे संदेष्टा झालंय त्याच्या विषयीनं भविष्यवाणी करत आहे. And he was saying आणि म्हणत आहे he will burn sacrifice of high priests की तो प्रमुख याजकाचं यज्ञार्पण करणार आहे and other worshippers. आणि बाकी आराधकांचं. If you read in 1 Kings 13:1 and 2, एक राजे 13वा अध्याय त्यातलं पहिलं आणि दुसरं वचन वाचलं तर तुम्हाला कळेल. now it was a great insult to the king आता राजाचा फार मोठा अपमान या सगळ्यामध्ये झाला, because his altar is being insulted, कारण की त्याच्या वेदीचा अपमान झाला. because on that altar all these false men will be burnt. कारण की या वेदीजवळ सगळी खोटी माणसं जळून राख होणार आहेत. So the king said to the man of God, तर राजा या देवाच्या सेवकाला म्हणाला, "Come with me to my house तू चल माझ्या घरी माझ्या सोबत
I will give you a great banquet मी तुला मोठी मेजवानी देतो, पार्टी करते चल, and you rest for some time. आणि थोडा विसावा घे, थोडा आराम कर. And I have also plans to reward you. आणि माझी योजना आहे की मी तुला काहीतरी बक्षीस देणार आहे. Say, you need to be very careful. अशा वेळेला जरा जपून राहायचं बेटा. People will deceive you, लोक तुला फसवणार. especially when you're walking with God. खास करून जेव्हा तू देवासोबत चालत असतो, लोक येऊन तुला फसवणार. Especially when you are interested in serving God. आणि खास करून जेव्हा तुला तन्मयतेनं देवाची सेवा करायची इच्छा असते, तेव्हा तर लोक येणारच तुला फसवायला. But the man of God said, देवाचा तो सेवक म्हणाला, even if you give me half of the kingdom, तू मला अर्ध राज्य जरी दिलंस ना, I would not go with मी you. नाही महाराज तुमच्या बरोबर जाणार Read आहे. it. वाचा तुम्ही Even if you give me all, की महाराज तुम्ही मला संपूर्ण राज्य जरी दिलत ना, I will not eat food in your house. मी तुमच्या घरामध्ये जेवणार I नाही, will not drink water in your मी house. तुमच्या घरात पाणी पिणार नाहीये. Because कारण the word of the Lord had ordered me. देवाच्या शब्दाने, देवाच्या वचनाने मला आज्ञा केली आहे. The Lord told me, देव मला म्हणालाय, you are not to take food or drink in that place, त्या जागी जाऊन तू खायचं प्यायचं नाहीये, and you are not to come back the way you came. आणि ज्या रीतीनं तू आलाय तसं परत यायचं नाहीये. You don't leave. You have gone that place, but you have to go from other place now. तिथं तू गेलेला आहे, पण आता तुला दुसरीकडून जावं So लागेल. he went another way, म्हणजे तो दुसऱ्या मार्गाने गेला मग, not by the way to Bethel. आणि तो बेथेलच्या मार्गाने मग गेला नाही, त्याने रस्ताच बदलला. And at that time, त्यावेळेला there, if you read all further, you will come to know. 1 राजे 13व्या अध्यायामध्ये जर पुढे तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल. See, the devil was watching him. बघा, सैतान त्याला बघत होता He is a great man of की God. हा देवाचा महान सेवक आहे. At that time, त्यावेळेला an old prophet lived in Bethel. एक वयस्कर संदेष्टा बेथेल मध्ये राहायचा. And one of his sons told this old prophet, त्याच्या एका मुलाने या वयस्कर संदेष्टाला सांगितलं Daddy, की डॅडी, I was there मी होतो तिथे, when this confrontation took place. जेव्हा हा वादिवाद झाला तेव्हा मी तिथे होतो. And he prophesied. आणि त्याने भविष्यवाणी केली. He is a young prophet, but a great man of God. या तरुण संदेष्टा आहे, पण देवाचा महान सेवक आहे. And so the father said to him, तर वडील त्याला म्हणाले, the old father, the old prophet, वयस्कर वडील, वयस्कर संदेष्टा त्यांच्या मुलांपैकी या मुलाला म्हणाले, ज्यांनी हा निरोप आणला, which way did he go? कुठल्या रस्त्याने तो मग गेला? Now his sons had seen the man of God who आता came from Judah. त्याच्या मुलाने बघितलेलं होतं देवाच्या सेवकाला, की जो यहूद्याकडनं आलेला होता. And from where did he go? He आणि knew it. आता तो कुठे गेला त्याला माहित होतं. So the prophet said to his sons, तर संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला saddle the donkey for me. की तुम्ही माझ्यासाठी गाढव तयार करा. हा वयस्कर संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, माझं गाढव तयार कर. Then they saddled the donkey for him. त्यांनी गाढव तयार केलं वडिलांचं. He mounted on it त्या गाढवावर ते बसले and rode off seeking for that young prophet. आणि तो जो तरुण संदेष्टा होता ना, त्याच्या शोधात निघाले की हा मुलगा कुठे आहे. And the old prophet found him sitting under an oak tree. आणि वयस्कर संदेष्टाला हा तरुण संदेष्टा झाडाखाली बसलेला सापडला. And he asked him, त्याने जाऊन त्याला विचारलं, are you the prophet from Judah? तू यहूद्यातनं आलेला संदेष्टा आहेस ना? He said, yes, I am. तर तो म्हणाला, हो मी आहे. Then he said to him, आणि मग तो त्याला म्हणाला, please come home with me वयस्कर संदेष्टा या तरुण संदेष्टाला म्हणतो, प्लीज माझ्या घरी चल and eat some food, आणि काहीतरी जेवण जेवून घे, because कारण I'm a great prophet from Bethel. मी बेथेल मधला एक महान मोठा संदेष्टा आहे. I'm an elderly prophet. मी वयस्कर आहे, वयाने मोठा आहे, मी संदेष्टा आहे, बेथेलचा आहे, माझ्या घरी चल. Now, if a prophet is calling, you will surely go. आता एखादा संदेष्टा तुला अशा रीतीने बोलवत आहे तर तू नक्की जाणारच But ना. you need to know, पण त्यामध्ये तुला हे कळायला पाहिजे, the Lord should lead you. प्रभूने तुला चालवायला पाहिजे. Every person who calls himself a prophet is not a real prophet. प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला संदेष्टा म्हणून घेतो तो खरा संदेष्टा आहे असं नसतं. And so this young prophet replied, तर या तरुण संदेष्टाने उत्तर दिलं, I cannot return with you, sorry. मी नाही येऊ शकत तुमच्या सोबत, मला माफ करा. I cannot eat bread or drink water with मी you, तुमच्या घरामध्ये येऊन पाणी पिऊ शकत नाही, जेवू शकत नाही. because God has specifically told me, कारण देवाने मला खास रीतीनं सांगितलेलं आहे in Bethel you don't eat or drink. की बेथेल मध्ये खायचं प्यायचं नाहीस तू, असं देव मला खास रीतीनं म्हटलेलं आहे. And he told me, after you prophesy, please return back home. आणि देव मला असं म्हणाला की भविष्यवाणी केल्यानंतर तू घरी परत ये. Now the old prophet said, तर हा वयस्कर संदेष्टा त्याला म्हणाला, I too am a prophet like you. मी सुद्धा तुझ्यासारखा संदेष्टा आहे. And an angel spoke to me देवदूत माझ्याशी पण बोललेला आहे. by the word of God. देवाच्या शब्दाद्वारे देवाचा दूत माझ्याशी पण बोललाय. That angel told me, आणि तो देवाचा दूत मला असं म्हणालाय bring him back to your house की याला तुझ्या घरी परत घेऊन ये, so that he may eat and drink in your की house. तुझ्या घरात त्याला जेवता यावं आणि पिता यावं. Read it. वाचा तुम्ही 1 राजे 13वा अध्याय अख्खा वाचा.
The old prophet was lying. आणि तो वयस्कर संदेष्टा खोटं बोलत होता. He was lying to him. खोटं बोलत होता या जवान संदेष्टाशी. So he went back with him. तर तो गेला त्याच्यासोबत. See, he was tempted. त्याला मोह झाला मग की अरे ह्यांच्याशी देवदूत बोललेला आहे. The king said he didn't listen. राजाने सांगितलेलं या तरुण संदेष्टाने ऐकलं नाही. राजा जेव्हा म्हणाला माझ्या Because that बरोबर, fellow was like an unbeliever. कारण की तो विश्वासू माणसासारखा होता. But he is a prophet. पण हा देवाचा संदेष्टा आहे तर मी जातो आता त्यांच्या सोबत. Anybody calls himself anything. मला तेच म्हणायचंय तुम्हा लोकांना. अलीकडचा काळ असा आहे की कोणी स्वतःला काही म्हणून घेतं. Times are bad. कारण की काळ वाईट आहे. Today the devil is on the rampage. आज सैतान असा बाहेर मोकाट सुटलाय. He wants to deceive you. सैतानाला तुला फसवायचंच He आहे. wants to take you away from the truth. सैतानाला तुला सत्यापासून लांब न्यायचंय. You who have started it correctly, see that you reach correctly. आणि तुम्ही ज्या लोकांनी सुरुवात नीट केली आहे ना, अंत पण नीट करा एवढंच आमचं म्हणणं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं this man he fell into the trap. हा जो मुलगा तरुण मुलगा संदेष्टा त्या जाळ्यात पडला. He went with him. गेला ना वयस्कर संदेष्टा सोबत. He had meal in his house. त्याच्या घरात जाऊन तो जेवला, He drank water. पाणी प्याला And he thought आणि त्याला वाटलं nothing went wrong. की काही चुकीचं याच्यामध्ये नाहीये. Everything is okay. सगळं ठीकठाक आहे, कुठे काही चुकलंय. Maybe he's a prophet of God. आणि कदाचित हा खरोखर देवाचा संदेश आहे. See, nothing happened to me. काही नाही झालं मला, कुठे काही झालं मला. But then further Bible says, पण मग पुढे बायबल म्हणतं as he went on his way, जसा तो आपल्या मार्गी लागला, a lion met him on the road एक सिंह त्याला रस्त्यावर भेटला and killed him. आणि त्या सिंहाने याला ठार मारलं. या तरुण संदेशाला Destiny wasted. झालं, आयुष्याची ठरलेली दिशा गेली वाया, झालं बर्बाद. Mighty man of God. एवढा महान उभरते कलाकार, देवाचा महान संदेष्टा बनत होता हा पोरगा. Need to know who is there with you in your journey. पण तुलाही कळायला पाहिजे ना, तुझ्या प्रवासामध्ये तुझ्या सोबत कोण आहे, कोण असायला हवं आणि कोण असायला नकोय. Because exactly after 300 years, King Josiah was कारण born. बरोबर त्याने म्हटल्यानुरूप 300 वर्षांनंतर योशिया राजा जन्माला आला. Read 1 Kings 13:11. एक राजे 13वा अध्याय त्यातलं 11वं वचन वाचा. As he went on his way, a lion met him on the road and killed him, and his body was left lying in the road with the donkey and the lion standing beside it. तो जात असताना एक राजे 13वा अध्याय 11th verse. 11 नो नॉट 11 Or sorry, 24. 24. मग तो गेल्यावर वाटेत सिंह त्याला भेटला. Yes. त्याने त्याला जिवे मारले आणि त्याचे शरीर वाटेत पडून राहिले आणि त्याच्याजवळ गाढव उभे राहिले. सिंहही त्या शरीराजवळ उभा राहिला आणि पहा, माणसे जळून गेली. त्यांनी वाटेत पडलेले शरीर पाहिले आणि शरीराजवळ उभा राहिलेला सिंह पाहिला, See that. वगैरे वगैरे. What do you see there? इथे काय आपल्याला पाहायला मिळतं Lion is standing next to the donkey. की सिंह गाढवाच्या शेजारी उभा आहे. That means म्हणजे he was riding on the donkey. तो गाढवावर चाललेला होता. Animals normally attack animals first before they attack men. साधारणतः जनावरांवरती पहिला हल्ला करतात. But you see the donkey standing next to the lion. पण इथे सिंहाच्या शेजारी गाढव उभं आहे शाबूत. But this prophet died. पहा, संदेश मेला. Donkeys will live, prophets will die if you miss the road. गाढव जगतील आणि संदेश मरतील जर रस्ता चुकला तर. Yes. गाढव जगतील आणि संदेश मरतील रस्ता चुकला तर. It's a warning for us believers. आपल्याला सगळ्यांना बिलीवर लोकांना ही सूचना आहे Don't miss the track of God. की रूल सोडू नको देवाचा. I'm saying it because I am eligible to speak to you in मी this बोलत fashion. आहे कारण माझ्यात तेवढी योग्यता आणि पात्रता आहे की मी तुम्हा लोकांना हे सांगू शकतो. Because today I'm 65 years आज old. मी 65 वर्षाचा माणूस I'm आहे. walking with the Lord for more than 35 years. 35 वर्षाहून जास्त मी देवासोबत चालतोय. मी ह्याच्यात नवशिक्या नाहीये. Many will come. अनेक जण येणार, Many will deceive you. अनेक लोक तुला फसवणार. Your destiny is very important to you. अरे तुझ्या आयुष्याची दिशा तुला सगळ्यात जास्त महत्वाची आहे की नाही. Nobody is interested in your destiny. बाकी तुझ्या आयुष्याच्या दिशेमध्ये कुणालाच तेवढा रस नाहीये बरं का. You should be interested in your own destiny. तुला तुझ्या आयुष्याच्या दिशेमध्ये ठरलेल्या दिशेमध्ये तेवढा इंटरेस्ट ठेवावा लागेल. Young fellow, तरुण मुलगा his journey ended before it could म्हणजे start. त्याचा प्रवास सुरू व्हायच्या अगोदरच संपला म्हणायचं. Youngsters, तर सगळ्या तरुण मुला मुलींना मी remember सांगते, the Creator in the days of your youth. तुझ्या तारुण्यामध्ये निर्माण करत्याला स्मर. Don't allow the devil to play in your आणि life. सैतानाला तुमच्या जीवनात धुमाकूळ घालायची परवानगी देऊ नका. Keep away from gossip. सगळ्या चाड्यांपासनं सगळ्या चुगल्यांपासनं तरुण वर्गाने लांब राहा. Keep away from jealousy. सगळ्या ईर्षेपासून लांब राहा. Keep away from hatred. सगळ्या तिरस्कारापासून लांब राहा. Keep away from wrong people. चुकीच्या माणसांपासून लांब राहा. Walk with the right people. योग्य लोकांसोबत
झाला. People who fear ज्या God. लोकांमध्ये देवाचं भय आहे, People who love ज्या God. लोकांचं देवावर प्रेम आहे, People who walk in the destiny. जे लोक ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत चालतायत. Praise God. देवाला धन्यवाद. Now, आता why did the old prophet deceive this young prophet? या वयस्कर संदेष्टाने तरुण संदेष्टाला का फसवलं? Because कारण the old prophet saw वयस्कर संदेष्टाने पाहिलं that this young fellow of today की हा अलीकडचा जवान मुलगा आहे. is being so used so mightily. या अलीकडच्या जवान मुलाचा वापर इतक्या महान रीतीनं होतोय. He is from Judah यहूद्यातला पोरगा आहे हे, and I am from Bethel. आणि मी बेथेल मधनं आलेला आहे. God should have spoken to me देव माझ्याशी बोलायला हवा होता. concerning the land of Bethel. बेथेल विषयीनं देवाने माझ्याशी बोलायला हवं Why होतं. did God speak to a person from Judah? आणि देवाने यहूद्यातल्या तरुण मुलाला काय सगळं सांगितलं? It was like Eli. हे एली सारखं झालं. God spoke to Samuel. देव शमूएलाशी बोलला, Eh? एली तसाच राहिला. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? नुसती पदं घेऊन फिरण्यात काही मजा नाही राजा. But if he had been conscious about God, पण देवाची जाण जर त्या वयस्कर संदेष्टाने ठेवली असती, God would have spoken to him and given him a revelation of King Josiah who would be born. देव त्याच्याशी बोलला असता. देवाने त्यालाही प्रकटीकरण दिलं असतं योशिया राजा जन्माला येणार आहे याविषयीचं. Because every prophet leads the king. कारण की प्रत्येक संदेष्टा राजाचं मार्गदर्शन करतो. Wasn't he a prophet in Bethel? आता वयस्कर संदेष्टा बेथेल मधला संदेष्टाच होता ना. Shouldn't he have guided the king not to worship on the false altar? आणि त्याने त्या राजाला नको का मार्गदर्शन करायला हवं होतं की तुम्ही अशी मूर्तीपूजा वगैरे करू नका, हे बरोबर नाहीये. Why should a prophet, young fellow from Judah, come and tell him? यहूद्यातल्या तरुण संदेष्टाने येऊन त्या राजाला सांगायची पाळी आली, जुने काय करत होते? Amen. Remember, he met the king तो राजाला भेटला. and the king's heart was good. राजाचं हृदय चांगलं होतं. Actually, the king's hand was withered by the prayer of this young prophet. आणि या तरुण संदेष्टेच्या प्रार्थनेद्वारे राजाचा हात वाळलेला होता And then actually. when he prayed again, his hand was आणि मग healed. तरुण संदेष्टाने जेव्हा परत प्रार्थना केली तेव्हा त्या राजाचा हात बरा झाला होता. God was using this young prophet. देव या तरुण मुलाला वापरत होता. Yes. And so the old prophet was jealous of him. तर वयस्कर संदेष्टाला ईर्ष्या झाली की हम क्या ऐसे ही बैठे हैं क्या? People are jealous. लोक ईर्ष्या करतात. Jealous of one another. लोक जळतात एकमेकांवर. कुणालाही पुढे जाऊ द्यायचं नाही. But he who is jealous will burn himself. पण जो एवढा जळतोय तो त्या आगीत स्वतःही जळणार आहे. Some people are jealous of our ministry. काही लोक आपल्या सेवेविषयी न जळतात. Some people are jealous of our success. काही लोक आपल्या यशाविषयी न जळतात. Some people are jealous because of certain things that काही God is लोक doing in our lives. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये देव करत आहे त्या गोष्टी बघून काही लोक जळतात. We will not be jealous. आपण नाही जळायचं कुणावर. He who trusts in God will never be jealous. जो कुणी देवावर विश्वास ठेवतो तो कधी कुणावर जळणार नाही. Jealous about somebody. कुणाची तरी ईर्ष्या कशाला? Jealous about somebody getting married. कुणाचं तरी लग्न झालं पण तुला काय करायचंय? Why झालं. should he get married? त्यांनी कशाला लग्न Why केलं? should she get married? तिने कशाला लग्न केलं? अरे पण It was my time. माझी वेळ होती, त्यांचं झालं. You तुम्ही be, तुमच्या वेळेत का नाही you उरकलं? be thankful to God. तुम्ही देवाचे आभार माना. You be thankful for that person. त्या माणसासाठी देवाला धन्यवाद द्या. God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. Pray. ज्यांचं जे काही होतंय त्याविषयीने तू देवाला धन्यवाद दे. देव तुझी गाडी पण रुळवणार आहे. जळू नको. Be thankful for your neighbor. तुझ्या शेजाऱ्यासाठी देवाला धन्यवाद दे. If your neighbor is blessed, तुझा शेजारीचा आशीर्वादी झालाय. you be thankful तू आभार मान ना देवाचे की धन्यवाद माझ्या भावाला तू आशीर्वाद दिला. because कारण God is in the neighborhood. देव आहे शेजारी पाजारी. If God has blessed your neighbor, that means God is in your neighborhood. आणि देवाने जर तुझ्या शेजाऱ्याला आशीर्वाद दिलाय तर देव शेजारी पाजारी आहे म्हणायचं. That means He's coming to you now. याचा अर्थ देव आता तुझ्याकडे येणार आहे का? शेजारी ऑलरेडी आलाय. See, if your neighbor right now on the left and right is blessed, जर आत्ताला इथे सुद्धा तुझ्या डावीकडचा उजवीकडचा कोण जो तुझा शेजारी असेल तो आशीर्वादी झालेला आहे. just imagine कल्पना करा that person came and gave the testimony, त्या व्यक्तीने येऊन साक्ष दिली and then he sat down next to you. आणि येऊन तुमच्या शेजारीच बसला. You should say, तर तुम्ही म्हणायचं thank you, brother. थँक्यू हा ब्रदर. God has blessed you. किती देवाने तुम्हाला आशीर्वाद Say, दिलाय. God is in the neighborhood. देव शेजारी आलेला If आहे. God has blessed that neighbor, yours is the time now. आणि देव जर शेजारी आलेला आहे, शेजाऱ्याला आशीर्वाद देत आहे, तर पुढचा नंबर तुझाच आहे. Say, जळायचं काय आहे त्याच्यात? if that Amazon fellow came to your neighbor, he's going to come to you also. अमेझॉन पार्सल तुझ्या शेजारी आलंय तर तुझ्या घरी पण येणारच आहे. Amen. हा. Don't start criticizing. त्याच्यामध्ये निंदा काय करायची? Rejoice. आनंद करा. Because your turn is coming कारण now. तुझाही नंबर येणार आहे. Praise God. आलेला आहे, येतोय.
Never be jealous. कधीही कुणावर जळायचं नाही बेटा. In fact, say, Lord, bless him more. उलट पक्षी म्हणायचं, प्रभू दे बाप्पा त्याला अजून आशीर्वादित कर. Somebody is blessed in Dapodi. कोणीतरी दापोडीत आशीर्वादित झालं. Say, thank you, Jesus, for blessing somebody in म्हणायचं, Dapodi. धन्यवाद दे बाप्पा की दापोडीत तू कोणाला तरी आशीर्वाद Because I केला. stay in Dapodi. कारण मी दापोडीत राहतो. Say, that means God has come in my neighborhood. याचा अर्थ माझ्या शेजारी पाजारी देव आलेला आहे. That means he is going to enter my house आणि also. शेजारी पाजारी देव आलाय तर माझ्या घरात पण येणारच आहे. Praise God. असं बोलायचं. This old prophet was jealous of this young पण prophet. नाही, या वयस्कर संदेशाला ईर्ष्या व्हायला लागली तरुण संदेशाची. But God used him to test the young prophet. पण नाही, देवाने वयस्कर संदेशाला वापरलं त्या तरुण संदेशाला कसोटीला चढवायला, Yes. की बघू ह्याच्यात पण किती दम आहे. Amen. What I want to say is, मला यातनं जे सांगायचं आहे ते असं आहे, find out who is misguiding you from the right track. योग्य रस्त्यावरनं तुला कोण चुकीचं मार्गदर्शन करतंय ते जरा शोध. Every child of God is destined to have a successful journey in life. देवाच्या प्रत्येक संतानाची आयुष्यामध्ये एक यशस्वी अशी जर्नी किंवा प्रवास होणार आहे. Jeremiah 29:11. इर्म्या 29:11, God has a plan for each one of us. देवाची योजना आपल्या प्रत्येकासाठी आहे. However, तरी there are obstacles on the way अडचणी तर मार्गामध्ये येतातच, which require our serious attention. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला गंभीरपणे लक्ष द्यावं लागतं, ती गोष्ट हाताळावी लागते. And many obstacles come अनेक अडचणी येतात because कारण we are not connected to God. आपला देवाशी संपर्क नसतो, मग अनेक अडचणी येतात. We live a life of flesh आपण आपलं देहातलं जीवन जगतो and we fail to follow God's divine direction. आणि देव दैवी मार्गदर्शन करत आहे ते घ्यायला आपण अपयशी ठरतो. Never pamper your weakness. कधी आपल्या स्वतःच्या अशक्तपणाला शेफारू नको. Flame स्वतःच्या the fire in your spirit. स्वतःच्या अशक्तपणाचे लाड नको करू. आत्म्याला लागलेली आग अजून वाढव. Don't eat that which belongs to आणि God. जे देवाचं आहे ते नको खाऊ. ते Amen. नको करू. Give glory to God always. देवाला नेहमी गौरव दे. To make success in your journey, तुझ्या या प्रवासामध्ये यशस्वी व्हायला remove all the obstacles, सगळ्या अडचणी तू स्वतः काढून टाक. whether created by you or created by somebody मग त्या else. अडचणी तू निर्माण केलेल्या असू दे नाही तर आणि कोणीतरी निर्माण केलेल्या असू दे, तू त्या काढून टाक. You know, communication always heals all wounds. माहितीये ना, जगात म्हणतात की संवाद आणि संभाषण साधल्याने सगळ्या जखमा भरून निघतात. For us, communication will always keep us in the right track. आणि आपलं म्हटलं तर संवाद आणि संभाषण साधल्यामुळे आपण नेहमी योग्य रस्त्याला राहतो. Even in family, परिवारात, कुटुंबात सुद्धा if you want to have a strong relationship, जर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये एक बळकट असं नातं ठेवायचं असेल communication is vitally important. तर संवाद साधणं महत्वाचं आहे. एका Without घरात communication, you cannot have a genuine relationship. संवाद न करता, संभाषण न करता एकाच घरात राहून तुमची नाती बळकट होणार नाहीये. Even so, तसंच without having communication with God, देवाशी संभाषण केल्याशिवाय you are not strengthening your relationship with तुम्ही God. तुमचं देवाशी असलेलं नातं बळकट करतच नाही, कारण तुम्ही देवाशी बोलतच नाही. People just come to church and go home. लोक फक्त डोळे चोळत चर्चला येतात आणि तशीच घरी जातात. And they just want to do ministry. आणि लोकांना करायची काय तर म्हणे मिनिस्ट्री आणि सेवा. हे काय Without गंमत आहे? relationship, there is no ministry. अरे देवाशी संबंध आणि संपर्क साधल्याशिवाय, नातं जोडल्याशिवाय मिनिस्ट्री होत नसते. Say, people just want to become popular. पण अलीकडे लोकांना प्रसिद्ध व्हायचं एक फॅड आहे. I want crowds. मला गर्दी I पाहिजे, want followers. मला अनुयायी पाहिजे, फॉलोअर चाहिए, I want more followers. अजून फॉलोअर And पाहिजे, more followers. अजून फॉलोअर पाहिजे. अरे किती पाहिजे? What अख्खी is the दुनिया? use? काय फायदा आहे? Get into the will of God. देवाच्या इच्छेत ये, Get into the plan of God. देवाच्या योजनेत ये, Build a relationship with God. देवाशी नातं बांध. If there is anything, it will surface. असेल काही तर दिसेल आणि येईल वर. Amen. आमेन. God has a road map for each one of you. देवाकडे आपल्या सगळ्यांसाठी रस्त्याचा एक नकाशा आहे. Amen. Amen. Big thinking precedes big achievements. बघा, मोठे मोठे विचार करून मोठं मोठं साधलंही जाऊ शकतं. Amen. Amen. But your thinking should be big. पण त्याच्यासाठी ना विचार मोठे पाहिजे. That's Then you right. can have big achievements. त्याच्यानंतर मग मोठं मोठं साध्य करू शकतो आपण. As a man thinketh, so is he. कारण वचन म्हणतं, माणूस जसे विचार करतो तसा तो माणूस असतो. जसे Think- तुझे विचार तसा तू. Think God. देवाचे विचार Think कर. his kingdom. देवाच्या राज्याचे विचार Think how कर. to glorify him. देवाला कसा गौरव द्यायचा याचा विचार कर. Amen. आमेन.
And if you do that, आणि जर तू असं केलं, many of the obstacles God Himself will remove from अनेक your life. अडचणी देवच तुझ्या मार्गातनं काढून टाकेल. Amen? Amen. Because He knows कारण देवाला माहित this आहे person wants to fulfill his destiny. या व्यक्तीला त्याच्या आयुष्याची दिशा पूर्ण करायची आहे. And some of the traps he is not seeing. आणि काही जाळी या माणसाला या मुलाला दिसत Some नाहीये. of the pits he is not seeing. या माणसाला काही खड्डे दिसत Some नाहीये. of the obstacles he is not seeing. काही अडचणी याला दिसत नाहीये. God will remove it. मग देव त्या अडचणी काढून टाकेल. Let your love be strong for God. तुझं प्रेम देवावरचं जरा बळकट कर. Some of the things that you don't see, God sees, God will कारण की remove. ज्या काही गोष्टी तुला दिसत नाहीये, जाळी तुला दिसत नाहीये, ती देवाला दिसतात आणि देव ती काढून टाकतो. Praise God. जर तुझं देवावर तेवढं प्रेम असेल तर. God did not speak to Ruth about Boaz, देव रूथशी बोआजा विषयी बोलला नाही, but God saw one thing. पण देवाने एक गोष्ट पाहिली. Though she is not capable of hearing me now, जरी रूथ मध्ये आता एवढी क्षमता नाहीये की रूथनी माझं ऐकावं, तेवढी कुवत अजून रूथ मध्ये आली नाही, but she so yielded to me पण रूथ एवढी माझ्या शरण आली आहे that I can put her feet on the field of Boaz. की देव म्हणाला बोआजाच्या शेतात तिची पावलं मी टाकीन. Praise God. देवाला धन्यवाद. God did not speak to her about Boaz, आणि देव नाही बोलला रूथशी बोआजाविषयी, but the more you are yielded to God, पण जेवढं तुम्ही देवा शरण याल, every step you take, you shall be on the way to your destiny. तेवढं प्रत्येक पाऊल जे तुम्ही घ्याल ना ते तुमच्या ठरलेल्या दिशेकडेच असेल. Many of the things I don't know, अनेक गोष्टी मलाही माहित नाहीत, but I just step in, पण मी जातो त्यात. and it is in the will of मी God. पावलं उचलतो ते देवाच्या इच्छेत असतं. God knows how to put your feet in the place of blessings. देवाला माहितीये आशीर्वादांच्या जागी तुझी पावलं कशी टाकायची. Praise God. देवाला धन्यवाद. What things you need to have a blessed journey? आणि आशीर्वादित प्रवास करायला कुठल्या गोष्टींची तुला गरज आहे? First point, पहिला मुद्दा, you need faith. तुला विश्वासाची गरज आहे. You need faith in the journey. त्या प्रवासात विश्वास असला पाहिजे You तुझा. need faith for the journey. त्या प्रवासासाठी तुझा विश्वास असला पाहिजे, हे पहिलं आहे. Without faith, you cannot walk in this journey. विश्वासाशिवाय तुला हा प्रवास करता येणार नाही. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Hebrews 11 verse 1, इब्री करा 11वा अध्याय त्यातलं पहिलं वचन, faith is the substance of things hoped for, the evidence cannot be seen. इब्री करा 11वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन की विश्वास एक अशी बाब आहे की ज्याच्याविषयीची चिन्ह आपल्याला दिसत नाही. Many times you won't see the evidence, अनेक वेळा तुम्हाला त्याचे पुरावे दिसून येणार नाहीये, but you continue walking in faith. पण तुम्ही विश्वासामध्ये चालत राहा. How can I do that? असं हे कसं करायचं? Faith follows up with love. विश्वास प्रेमामागे चालतो. Faith follows up with love. विश्वास प्रेमामागे चालतो. If your love is strong, तुझं प्रेम जर खंबीर असेल you walk in faith, तर विश्वासाने चाल you will never miss that path. आणि तो मार्ग तू चुकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Verse 2 says, आणि दुसरं वचन म्हणतं, for by it the elders obtained a good report. इब्री 11:1 आणि 2 मी दोन्ही वाचते. विश्वास तर आशेतल्या गोष्टींविषयीचा भरोसा आहे आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आहे, कारण त्या बाबतीत वडिलांविषयी चांगली साक्ष देण्यात आलेली आहे. That means याचा अर्थ in life's journey, आयुष्याच्या प्रवासात we can see our spiritual fathers walked. आपल्याला आपले आध्यात्मिक वडील चाललेले दिसतात. How did they walk? कसे चालले ते? By their faith. त्यांच्या विश्वासाने चालले That's how they were commended. आणि अशा पद्धतीनं त्यांचं कौतुक पण झालं. You are commended for your faith. तुमच्या विश्वासाविषयी तुमचं कौतुक होईल Say, they obtained a good testimony. आणि एक चांगली साक्ष त्या वडिलांविषयी झाली. They pleased God. त्यांनी देवाला प्रसन्न How केलं. can we please God? देवाला आपण प्रसन्न कसं करायचं? Without faith, you cannot please God. विश्वासाशिवाय देवाला प्रसन्न करता येतच नाही. But with faith, you cannot see. पण विश्वासानं दिसू शकत नाही. That's the beauty. तेच सौंदर्य आहे You मात्र still have to walk by faith. की विश्वास ठेवून सुद्धा कधी कधी गोष्टी दिसत नाहीत, पण त्यातलं सौंदर्यच हे आहे की न दिसताही मी विश्वास ठेवून पुढे जाणार आहे. Say, how does faith walk? विश्वास कसा चालतो? Through obedience. आज्ञापालनाने चालतो. Without obedience, there is no faith walk. आज्ञापालनाशिवाय विश्वास किंवा विश्वासाचं चालणं होऊ शकतच नाही. God said it and I listened. आणि ते कसं आज्ञापालन की देव बोललाय, मी ऐकलेलं आहे, मी विश्वास ठेवून करतोय. Abraham obeyed God. अब्रामाने देवाचं आज्ञापालन केलं And by faith, he was ready to offer his son. आणि विश्वासाने तो आपला मुलगा देवाला चढवायला तयार पण झाला. These people had faith in their journey. या लोकांमध्ये त्या प्रवासात विश्वास होता. And that's how they completed their journey. अशा पद्धतीनं त्यांनी आपले प्रवास पूर्ण केले. See, the act of faith विश्वासाची कृती
saw all of them in heaven. त्या विश्वासाच्या कृत्यानं त्यांना सगळ्यांना स्वर्गात आणलं It set them above the crowd. आणि त्या लोकांच्या कॉमन गर्दीपासून त्यांना वेगळं केलं. Read all of their lives, त्यांच्या सगळ्यांची जीवन वाचा, how they completed the walk. कसं त्यांनी तो प्रवास पूर्ण केला. See the walk of Abel, तुम्ही हाबेल कसा चालला बघा, how he offered that beautiful sacrifice to God. आणि कसं त्याने देवाला ते सुंदर अर्पण चढवलं It बघा. became an excellent किती sacrifice. सुंदर आणि उत्कृष्ट ते अर्पण झालं. Obedience with faith आज्ञापालन आणि विश्वास and love आणि प्रेम. makes your offerings excellent. आज्ञापालन, विश्वास आणि प्रेम तुमच्या अर्पणांना सुंदर करतं. Bible says, Bible म्हणतं, by faith Enoch walked with God. विश्वासाने हनोक देवासोबत चालला. That means he also did not see God. याचा अर्थ हनोकाने पण देवाला पाहिलं नाही, पण विश्वास ठेवला And God took him. आणि देवाने त्याला नेलं. God took him. देवाने त्याला It नेलं. is faith that takes you to heaven. विश्वास तुम्हाला स्वर्गात नेतो. It is faith that allows you to walk with God. विश्वास तुम्हाला देवाबरोबर चालत राहायची परवानगी देतो. No faith, you cannot walk with God. विश्वास नाही, तुम्ही देवासोबत चालू शकत नाही. Reason will never walk with God. तर्क वितर्क कधीच देवासोबत चालणार नाही. की असं का नाही, पण तसं का नाही. नाही नाही. Education will never help you to walk with शिक्षण God. सुद्धा तुला देवासोबत चालायला मदत करणार नाही, Faith will help you to walk पण with God. विश्वास तुला देवासोबत चालायला मदत By करेल. faith Noah walked with God. विश्वासाने नोहा देवासोबत By चालला. faith Abraham walked with God. विश्वासाने अब्राहम देवासोबत चालला. By faith Sarah walked with God. विश्वासाने सारा देवासोबत चालली. By faith Samson walked with God. विश्वासाने शमशोन देवासोबत चालला. If you don't walk by faith, तुम्ही सुद्धा जर विश्वासाने चालला नाही, you can never please God. कधी तुम्हाला देवाला प्रसन्न करता येणार नाही. मग असाल तुम्ही बिलीवर. I decree मी तर आज फरमानच that करतो, your faith will not fail you in your walk in this journey in the name of Jesus. या आयुष्याच्या प्रवासात तुझा विश्वास तुला अपयशी करू नये येशूंच्या नावात. That no doubt will ever come into your heart. की एकही शंका तुझ्या हृदयात कधी येऊ नये. That you will walk by की faith. तू विश्वासाने चालत राहावं. Faith in the word of God. देवाच्या शब्दांवरचा विश्वास, Faith in the promises of God. देवाने दिलेल्या अभिवचनांवरचा That you shall be विश्वास, obedient to God. आणि तुम्ही देवाच्या आज्ञा पालनात राहावं. That you will increase in your love. की तुम्ही तुमच्या प्रेमात वाढावं. That you shall never miss the track की of God. कधीही देवाचा रूल तुम्ही चुकू नये. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Amen. Amen. So keep on walking by faith. तर विश्वासाने चालत राहा. Because faith is very indispensable for a believer's walk. कारण बिलीवर माणसाच्या या प्रवासात विश्वास एक अविभाज्य घटक आहे. Let nobody shake your faith. कोणी तुझा विश्वास हादरवता कामा नये. Faith is demonstrating your courageous trust in the all-powerful, all-knowledgeable and all-loving God. आणि विश्वास म्हणजे सर्व सामर्थ्यवान, सर्व ज्ञानी, अंतर्यामी देवावर ठेवलेला भरोसा कधी ना कधी कृत्यात दिसून येईल असा विश्वास. God owns our life. देव आपल्या जीवनाचा मालक आहे. We should not worry. काळजी करायची गरज नाहीये. Never be stationary. कधी एका जागी नाही राहायचं. Always remember, नेहमी लक्षात ठेवायचं, doubt is stationary. शंका एकाच जागी राहते. Faith is always in motion. विश्वास नेहमी गती घेतो. Faith walks. विश्वास चालतो. Fear stops. भीती थांबते. Faith will never stop. विश्वास कधी थांबत नाही. विश्वास चालतच राहतो. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं, in Him we live and move and have our being. त्याच्यामध्ये आम्ही जगतो आणि आमचं अस्तित्व त्याच्यामध्ये आहे. We move. आम्ही त्याच्यात In राहतो. Him we live and move. आम्ही त्याच्यामध्ये जगून चालतो, फिरतो, पुढे जातो. We move in God. मूव ऑन, पुढे जा. आम्ही देवात पुढे जातो. Amen. Amen. And as a believer, आणि बिलीवर या नात्याने your road may be very bumpy. तुझा रस्ता कदाचित खडबडीत असेल Your road may be very volatile. आणि तुझा रस्ता कदाचित फार असा खडबडीत असू शकतो. Storms can come. वादळ येऊ शकतात You can go through bitter आणि experiences. कडू अनुभवातनं सुद्धा तू जाऊ शकतो, कारण रस्ते कुणाचे सपाट नसतात. But पण you will not be swallowed up तू त्यात गिळला नाही जाणार आहे. because you have faith in God. का? कारण तुझा देवावर विश्वास आहे. Don't be envious of anybody's success. कोणाची ईर्ष्या करू नका, कोणाच्याही यशाला बघून जळू नका. Your time is coming. तुझी वेळ आता आलेली आहे. God has reserved something for you and that lot will come to you. देवाने तुझ्यासाठी काहीतरी ठेवलं आणि ते तुझ्याकडेच येणार आहे. Your neighbor's lot will never come to you. तुझ्या शेजाऱ्याचा वाटा तुझ्याकडे येणार नाही. You may snatch it from them, but it does not legally belong to you. तुझ्या शेजाऱ्याचा वाटा जरी तू त्यांच्याकडून हिसकावून घेतला तरी कायदेशीर रीतीनं तो तुझा नाहीये. And it will not remain with you for आणि long. मग तो वाटा हिसकवलेला तुझ्या बरोबर जास्त वेळ राहणार नाही. You shall only be blessed with what you get from your Lord from God. तुझ्या वाट्यात देवाने जे ठेवलंय तेच तुला आशीर्वादात मिळणार आहे. Praise God. Amen. So keep on walking. तर चालत राहा, Keep on the track. त्या रस्त्यावरती चालत राहा. Keep your journey moving. प्रवास पुढे चालू राहू दे. Anything which stops is dead. जे काही थांबतं ते मेलेलं असतं. Every day walk by faith. रोज विश्वासाने चाला.
You cannot survive this life without walking in faith. विश्वासाने चालल्याशिवाय तुला या आयुष्यात टिकता येणार नाही बरं का, मग टिकणार नाही. And the Bible provides several reasons आणि बायबल आपल्याला अनेक कारणं सांगतं why you should live by faith का आपण विश्वासाने जगायला हवं and why you should have the right companions in your walk. आणि का त्या प्रवासामध्ये आपल्या बरोबर योग्य सोबती पाहिजे, योग्य संगत पाहिजे. Because some people will stall your walk. कारण काही लोक तुझा प्रवास येऊन थांबवणार. First, एक, faith will always assure success विश्वास नेहमी खात्री देणार यशाची, because faith moves. कारण विश्वास पुढे जातो. Amen. आमेन. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 20 verse 20, 2 इतिहास 20वा अध्याय त्यातलं 20वं वचन. believe in the Lord God and you shall be established. Believe in his prophets, so shall you prosper. 2 इतिहास त्याचा 20वा अध्याय आणि त्यातल्या 20व्या वचनामध्ये बायबल असं सांगत आहे, परमेश्वराच्या संदेशांवरती विश्वास ठेव आणि तू समृद्ध होशील. 2 इतिहास 20:20. Jesus said, have faith in God. येशू म्हणाले देवावर विश्वास ठेव. To Jairus, Jesus said, यायराला पण येशू म्हणाले fear not, only believe. घाबरू नको, फक्त विश्वास ठेव. So it's the fundamental duty of every believer to keep that faith intact. तर प्रत्येक बिलीवर माणसाचं हे आद्य कर्तव्य आहे की आपल्यातला विश्वास जरा सांभाळ. You know, the Jews asked Jesus, यहुदी लोकांनी येशूंना एकदा विचारलं, what exactly does God want us to do? देवाला काय हवंय आमच्याकडनं, एक्झॅक्टली देव आमच्याकडनं काय इच्छितो. Jesus said, तर येशू बोलले, the work of God for you is this, देवाचं काम तुमच्यासाठी असं आहे, to believe in the one who has sent. देवाने ज्याला पाठवलंय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. That means believe in Jesus. याचा अर्थ येशूंवर विश्वास ठेवा. Amen. आमेन. Faith in the word, faith in Jesus. देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवा, येशूंवर विश्वास ठेवा. Amen. आमेन. Faith cannot stand alone. विश्वास एकटा उभा राहत नाही. The world talks about faith, जग विश्वासाविषयी बोलतं, faith minus God. पण तो देवाशिवायचा विश्वास आहे. But here Jesus said, पण इथे येशू म्हणाले, believe in God. देवावर विश्वास ठेव, Believe also in me. माझ्यावर सुद्धा विश्वास ठेव. Have faith in God. देवावर विश्वास ठेव. Your work is तुझं काम असं आहे that you की believe in the one he has sent. देवाने ज्याला पाठवलंय त्याच्यावर तू विश्वास ठेव. Praise God. आमेन. Your journey may be tough, तुझा प्रवास कदाचित अवघड असेल and without faith you cannot complete your walk. आणि विश्वासाशिवाय तुला तो प्रवास पूर्ण करताही येणार Many नाही. things you will not understand. अनेक गोष्टी प्रवासातल्या तुला कळणार नाही. Keep on walking. ठीक आहे, काय हरकत नाही, चालत राहा. Amen. आमेन. You know, our faith walk is like walking through a tunnel. आपलं विश्वासाचं चालणं ना एखाद्या बोगद्यातून चालल्यासारखा प्रकार आहे. There is light at the end of the tunnel. त्या बोगद्याच्या अखेरीला प्रकाश आहे. Just imagine you sit down there in that tunnel. कल्पना करा तुम्ही त्या बोगद्यामध्ये असेच बसलात, What will happen? तर काय होईल? You will never see the light of the day. तुम्हाला अखेरी असलेला उजेड दिसणारच नाही. But पण if you keep walking तुम्ही जर त्या बोगद्यात चालत राहिला, in the darkness, keep on walking. त्या अंधारामध्ये तर तुम्ही चालतच राहिला, Very soon you will be out of the tunnel. फार लवकर तुम्ही बोगद्यातनं बाहेर पडाल आणि दिवसाचा उजेड दिसेल. That is faith I'm त्याला talking about. विश्वास म्हणतात. त्या विश्वासाविषयी मी बोलत आहे. Even if you don't understand, don't sit down. कधी कधी ना काही गोष्टी कळल्या जरी नाही तरी हातपाय घालून खाली बसायची गरज नाही, चालत राहा. Keep on walking. चालत राहा, चालत Keep राहा, on coming चालत to राहा. church. चर्चला येत Keep on राहा, praying. प्रार्थना करत Keep राहा, on reading the बायबल word. वाचत राहा, Keep on encouraging the people. एकमेकांना प्रोत्साहन Keep देत on राहा, blessing the people. एकमेकांना आशीर्वाद देत Keep राहा, on forgiving the people. एकमेकांना क्षमा करत राहा. हे सगळं करत 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 कळेल तुला सगळं. Doing all this, suddenly you will be out of the tunnel. हे सगळं करता करता बोगद्याच्या बाहेर पडशील. Everybody goes through the tunnel where the other side there is light. सगळे जण त्या अंधाऱ्या बोगद्यातून जातात बरं का, की जिथे त्या बोगद्याच्या अखेरीला मात्र उजेड आहे. Every car that passes through the tunnel does not pass to stay there but to come out of the प्रत्येक tunnel. गाडी बोगद्यातून जाणारी जायला जाते, राहायला जात नाही. Are you getting me? कळतंय ना? Don't sit on the ash heap. तुम्ही राखेच्या ढिगावर मुक्काम नका ढोकू. Don't sit in the tunnel त्या बोगद्यात बसायची गरज नाही. and say sometime maybe the light will be नाही, shed on this कदाचित tunnel. कधीतरी या बोगद्यामध्ये ते लोक दिवे लावतील मग आपण- No, नाही 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 it will नाही. never happen. असं कधीच होणार नाहीये. Faith walks विश्वास चालत राहतो, even in darkness, अंधारा सुद्धा चालत राहतो. holding the hand of Jesus येशूंचा हात धरून विश्वास चालत राहतो and coming out the other side. आणि बोगद्याच्या पलीकडे येतो. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus told Thomas, येशू थोमाला म्हणाले, put your finger here इथे घाल तुझं बोट घाल and look at my hands. आणि माझे हात बघ. Reach out your hand. हात आण, तुझा हात आण, Put it in my side. घाल ना माझ्या बाजूमध्ये हात घाल Stop doubting me आणि माझ्यावर शंका घेणं थांबव and start believing. आणि विश्वास ठेवायला लाग. Stop doubting me. विश्वास ठेव, माझ्यावर शंका नको घेऊ, Start believing. विश्वास ठेव.
One Sunday he missed, आणि एक रविवार त्याचा चुकला and he missed many things. आणि अनेक गोष्टी चुकल्या हो. Yes. एक The रविवारच first आला Sunday नव्हता. he missed. पहिला रविवार त्याच्याकडनं राहून गेला. Other disciples were there. बाकीचे शिष्य होते. Thomas went somewhere else. थोमा गेला कुठेतरी. When you have to be in the church and you go elsewhere, you will miss. अरे चर्च मध्ये असताना तू आणि कुठेतरी जातोय तर तुझ्याकडनं काहीतरी मिस होणारच आहे. Because the disciples went and told कारण Thomas, शिष्य जाऊन थोमाला म्हणाले we met Jesus आम्ही येशूना भेटलो last Sunday. गेल्या रविवारी. Where were you? तू कुठे होता? No, I went for a round. नाही फिरायला गेलो होतो. हे फिरणं महाग But we पडणार. saw Jesus. पण त्याने येशूना पाहिलं. I don't believe. नाही माझा विश्वास नाही. See, one meeting he missed, he said, I don't believe. एक मीटिंग चुकवली आणि थोमा म्हणतो माझा विश्वास नाही, मला शंका आहे, मला हात घालून See, तपासावं लागेल. the others, they believed. बाकीच्या शिष्यांनी विश्वास ठेवला. This fellow didn't believe. थोमाला नाही विश्वास Why? ठेवला. का? That Sunday he was missing. त्या रविवारीच आला नाही ना. How many Sundays you are missing and you are disbelieving? किती रविवार तुझे चुकलेत आणि तू शंका घेतोय. Are you getting me? कळतंय का? The moment you go out into the ज्या world, क्षणाला तू जगात जातो ना, the devil throws doubts in you. सैतान तुझ्यामध्ये शंका घालायला लागतो. Always stay in the fold. नेहमी कळपात राहा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Faith is always a defensive weapon. विश्वास नेहमी आपला बचाव करायचं हत्यार आहे. That's why Paul says, म्हणून पौल म्हणाला above all, सर्वात जास्त take the shield of faith. विश्वासाची ढाल घे. Above all, सर्वाहून जास्त the most important, अतिशय महत्वाचं, take the shield of faith. सगळ्यात महत्वाचं विश्वासाची ढाल घे. Let your faith be like a shield, तुझा विश्वास ढालीसारखा उभा कर. and you will be able to stop all the flaming arrows of the devil. म्हणजे सैतानाचे सगळे जळते बाण तुला थांबवता येतील. Ephesians 6:16. इफी 6:16. See, आमेन. Paul said पॉल बोलला in 1 Thessalonians 5:8, 1 थेसलनी 5:8 मध्ये पॉल म्हणाला but since we belong to the day, let us be sober, putting on the breastplate of faith. 1 थेसलनी 5वा अध्याय आणि त्यातल्या 8व्या वचनामध्ये म्हणूनच पॉल म्हणालेला आहे, परंतु आपण दिवसाचे आहोत म्हणून आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हा शिरटोप ही घालावी. Amen. Amen. It was faith that kept Job from denying God in spite of the devil's numerous afflictions on his life. योबाचा विश्वासच होता देवावरचा, ज्या विश्वासाने त्याला चालतं ठेवलं, जरी एवढे अगणित हल्ले त्याच्यावर झाले तरी सुद्धा. His wife was unfaithful, अहो त्याची बायको अविश्वासू झाली, but he could not get carried away. पण तो नाही भकला आपल्या बायको बरोबर. Sometimes कधी कधी our spouse says something and we are down the drain. आपले नवरे आपल्या बायका काहीतरी बोलतात आणि झाल आपली गाडी घसरते. We have faith and we come in the kitchen आपला विश्वास असतो, आपण स्वयंपाकघरात येतो and we say this will happen, आणि म्हणतो असं होणार, and your wife is washing the dish आणि बायको तिथे भांडी घासत and she असते says it will not आणि happen, म्हणते नाही होणार, and we say oh it's okay maybe, आणि मग म्हणतो आपण ठीक आहे कदाचित नाहीच होणार. and you are washed in the drain in that kitchen झालं. sink, you are gone. भांड्यांसोबत तुझा दृष्टांतही त्या ट्रेन मध्ये गेला. अरे ती नाही म्हणते म्हणून नाही होणार अशी ती कोण आहे? You be strong. तू जरा बळकट राहा, खंबीर राहा. You say I believe in Jesus. तू म्हण माझा देवावर विश्वास आहे. पुरुषासारखे पुरुष तुम्ही कुठं गाड्या बघताय? First time Job said to Mrs. Job, पहिल्यांदा इयोब सौ इयोबाला बोलला. don't talk like a foolish woman. म्हणजे आपल्या बायकोला तो पहिल्यांदा म्हणाला की मूर्खासारखं बोलू नको. पहिल्यांदा सांगितलं ते. पहिल्यांदा बोलला इयोब जिथं देव बायकोला. असतं ना ते तिथं पहिल्यांदा सांगायलाच हो लागतं. देव जिथे असतो तिथे पहिल्यांदा When असं it बोला. concerns God, देवाचा प्रश्न आला don't hesitate to call one another fool. की एकमेकांना मूर्ख म्हणायलाही कमी करू नका की काय मूर्ख आहेस तू. Amen. आमेन. पण देव तिथे पाहिजे बर का, नाही तो वॉर होएगी घर में. देव पाहिजे. मेक शुअर देव इज देअर. Amen. आमेन. In the end, शेवटी God turned this captivity around and blessed Job doubly. देवाने त्याचं बंधन काढून योबाला दुप्पट आशीर्वाद दिला. Faith took Abraham from the land of the Chaldees. विश्वासाने अब्रामाला खासद्यांच्या उरातनं नेलं. He was a person who was a nobody. तो असा होता, शून्य होता, कोणीच नव्हता तो, Made him a renowned man. आणि त्याला प्रसिद्ध माणूस केलं देवाने. Made him God's friend. देवाचा मित्र झाला अब्राहम. हालेलुया. And it was faith आणि विश्वास, that mysteriously took Joseph to the throne in Egypt. विश्वासानेच रहस्यमय रीतीनं योसेफाला मिस्र देशाच्या Faith सिंहासनापर्यंत, made him to be the prime minister of Egypt. विश्वासाने त्या योसेफाला इजिप्त देशाचा पंतप्रधान केलंय. By faith he sat next to the king. विश्वासाने तो राजाच्या शेजारी बसला. विश्वास, It's faith. विश्वास, It is विश्वास. faith that विश्वास. keeps you out of the pit. विश्वास तुला खड्ड्या बाहेर It ठेवतो. is faith that
keeps you alive in the pit. विश्वास तुला खड्ड्यामध्येही तसंच ठेवतो. It is faith that keeps your dream alive in the pit. विश्वास खड्ड्यातही तुझी स्वप्न जिवंत ठेवतो. It is faith that keeps you alive in darkness. विश्वास तुला अंधारातही जिवंत ठेवतो. Why? का? Because faith walks. कारण विश्वास चालतो, Faith moves विश्वास forward. पुढे जातो. Praise God. आमेन. His faith in the sovereign God. साम्राज्यकर्त्या देवावरचा त्याचा विश्वास, In spite of all odds, I will believe in God. की किती अडचणी आल्या तरी मी देवावर विश्वास ठेवणार म्हणजे ठेवणार, ह्याच्यात फरक होणार He नाही. was sold as a slave. आणि गुलाम म्हणून त्याला विकलं, Yet his तरीही faith in God did not waver. त्याचा देवावरचा विश्वास नाही डगमगला. God had shown him देवाने त्याला दाखवलेलं होतं at the already. age of 17 17 वर्षाचा असताना a colorful destiny. एक रंगीत आयुष्याची दिशा देवाने त्याला दाखवलेली. Praise God. देवाला धन्यवाद. Every one of you has a colorful destiny. तुमच्यातल्या प्रत्येकाची आयुष्याची दिशा रंगीत आहे. All of you. सगळ्यांची रंगीत You आहे. have got a colorful destiny. अगदी रंगीत अशी आयुष्याची दिशा आहे, Amen. वेगवेगळ्या रंगांची आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And so his faith did not shake. तर त्याचा विश्वास नाही हादरला. Potiphar's wife lied against him. पोटिफराच्या बायकोनं खोटं सांगितलं त्याच्या He was विरुद्ध. cast in the prison. मग त्याला तुरुंगात टाकलं. He still held on to God, तरी सुद्धा तो देवाला धरून राहिला, believing विश्वास ठेवून that God will intervene one day की देव एके दिवशी मध्यस्थी करायला येईल and fulfill his word in my life. आणि माझ्या जीवनातला त्याचा शब्द पूर्ण करेल. Say, one day God will fulfill his म्हणा, word in my life. एके दिवशी देव त्याचा शब्द माझ्या जीवनात पूर्ण करेल. Say it. बोला, One day एके दिवशी God will fulfill his promise in my life. देव त्याचं अभिवचन माझ्या जीवनात पूर्ण करेल. Yes, this darkness will go. हो, हा अंधार जाणार आहे. In the name of Jesus, येशूंच्या नावात light is coming. प्रकाश येत आहे I am coming out of the tunnel in आणि मी Jesus' name. बोगद्यातून येशूंच्या नावात बाहेर पडत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Faith of David, दाविदाचा विश्वास, a man after God's own heart, देवाच्या हृदयामागचा माणूस, made him a world changer. जग बदलणारा झाला मग तो. Praise God. आमेन. Every day that Goliath was challenging, रोज तो गोलायत यायचा आणि त्याला आव्हान द्यायचा. David said, it is enough. दावीद म्हटला, आता बास झाला, I come in the name of the Lord. मी प्रभूच्या नावात आता येत आहे You shall be defeated. आणि तू पराजयी होणारच. Make your faith your lifetime companion. तुझ्या विश्वासाला तुझ्या आयुष्याचा साथीदार बनव. Then let any companions leave you. मग बाकी कोणी साथीदार सोडून गेले तर गेले, No problem. काय हरकत नाही. विश्वास कधी सोडून जाता कामा नये. That companion should not leave you. तो विश्वास नावाचा साथीदार तुला कधी सोडून जाता कामा नये. बाकी मित्र गेले गेले तर गेले. Amen. Amen. Put your faith to work. विश्वास कामाला लाव. Your 24 will be glorious. तुझा विश्वास कामाला लाव. 2024 तुझं वैभवशाली बनेल. Yes. In the month of December, you will say, डिसेंबर महिन्यामध्ये मग तू म्हणशील, I have been successful. मी यशस्वी झालो. Amen. आमेन. Because I made faith my only कारण मी companion. विश्वासालाच माझा साथीदार ठेवलं. People will come, people will go. Let not your faith go. विश्वास कायम ठेव. लोक आहेत, लोक येतील, लोक जातील, पण विश्वास तुझ्या सोबत कायम ठेव. My Father, माझ्या बापा, increase and strengthen our faith. माझा विश्वास वाढव आणि त्याला ताकद दे. In the name of Jesus, येशूंच्या नावात. I can afford to leave many companions. अनेक साथीदारांना मी सोडू शकतो, But the companion of faith, पण विश्वास नावाचा माझा I साथीदार don't want to leave मला सोडायचा नाहीये, because it will be very costly. कारण ते मला महाग पडेल. Keep, Father, give me faith दे बाप्पा मला विश्वास दे that never fails, की जो कधी अपयशी होत that नाही, never wavers. जो कधी डगमगत In the नाही. name of Jesus, येशूंच्या नावात. Father, give me extraordinary faith. दे बाबा मला अलौकिक विश्वास दे. Faith that moves mountains. असा विश्वास जो डोंगर हलवतो, Faith that does exploits. असा विश्वास जो पराक्रम करतो. In the name of Jesus, येशूंच्या नावात. Oh रबा, खराबा, God. शंतो. दे बाबा arise उठ. and kill that unbelief that is in me. माझ्यातला अविश्वास ठार मार. Remove that doubt that is in me. माझ्यातल्या शंका काढून टाक. Remove that worry that is in me. माझ्यातली काळजी काढून टाक. Remove that fear that is in my ती life. भीती माझ्या आयुष्यातली काढून टाक. In the name of Jesus, येशूंच्या नावामध्ये I connect myself to the faith. मी माझ्या स्वतःला विश्वासाच्या संपर्कात आणतो. That faith that achieves me impossible things. जो विश्वास मला अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो. I know, Lord, मला माहित आहे प्रभू, I cannot get heavenly things without faith. मला विश्वासाशिवाय स्वर्गीय गोष्टी मिळणारच नाही.
all the faith killers in my life, माझ्या जीवनामध्ये माझा विश्वास ठार मारणारे सगळे लोक, leave in the name of Jesus. का सगळं जे काही माझ्या विश्वासाला टार मारतायत ते निघून जाऊ दे येशूच्या Get नावात. behind me, Satan. माझ्या मागे हो सैताना, Thou art an offense to me. माझ्यासाठी तू विरोध आहेस. My faith in God will not waver. माझा देवावरचा विश्वास डगमगणार नाही. My focus on Jesus will not be माझं broken. येशूंवरचं लक्ष कधी तुटणार नाही. My focus on Jesus will not be shifted. येशूंवरचं माझं लक्ष कुठेही जाणार नाही. In the name of Jesus, येशूंच्या नावात I will walk by faith. मी विश्वासाने चालणार. I will not walk by sight. मी दृष्टीनं चालणार नाही. I will keep my eyes focused मी माझे डोळे केंद्रित ठेवणार on Jesus, येशूंवर. the author and finisher of my faith. माझ्या विश्वासाचा जो आधी आणि अंत आहे That Lord Jesus, तो प्रभू येशू, who has gone before me, जो माझ्या आधी गेलाय, I will follow him. मी त्याच्या मागे चालणार आहे. He will lead me to my path. तो माझ्या रस्त्यात मला मार्गदर्शन He करणार. will lead me to my destiny. तो मला माझ्या आयुष्याच्या दिशेला पोहोचवणार. I will follow his मी voice त्याच्या वाणी मागे चालणार. because he is my पण shepherd तो माझा मेंढपाळ and आहे I am his sheep. आणि मी त्याचे मेंढरू आहे. He will always take me in green pastures. तो नेहमी मला हिरव्यागार कुरणात He will नेणार. take me beside still तो waters. नेहमी मला संत पाण्याजवळ He will नेणार. anoint my head with oil. संतो तो तेलाचा अभिषेक माझ्या डोक्याला My cup shall run करणार. माझा over. पेला भरभरून वाहणार. And finally I shall dwell in the house of the Lord forever आणि शेवटी मी देवाच्या घरात चिरकाळ राहणार because of my faith. माझ्या विश्वासामुळे. Because Lord, कारण प्रभू you said, तू बोललाय, my sheep hear my voice. माझ्या मेंढरांनी माझी वाणी ऐकावी. And so I hear your तर मी voice. तुझी वाणी ऐकत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless you, Jesus. धन्यवाद. Amen. आमेन. 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 What speed today. Hallelujah. Praise God. देवाला धन्यवाद. Second point. दुसरा मुद्दा, Have right partners in your journey. प्रवासामध्ये योग्य साथीदार ठेवा. Have right partners in your journey. त्या प्रवासामध्ये योग्य साथीदार ठेवा. Who are your journey partners? कोण आहेत त्या प्रवासातले तुमचे साथीदार, जरा मला सांगा. And I will tell you how your journey will be. मग मी सांगीन तुला तुझा प्रवास कसा होईल, चांगला का कडू. You know, to travel is to embark on a journey. प्रवास करणं म्हणजे ना एक यात्रा आपण सुरू केलेली It's आहे. like a trip. एक ट्रिप सुरू केली, यात्रा सुरू केली It's आहे. not a serious thing, it's a good thing. एक गंभीर बाब नाहीये, चांगली बाब आहे. In life's journey, we embark on different आणि आयुष्याच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसमोर आपण येतो. kinds of journeys we have वेगवेगळे in life. प्रवास आपले होतात आयुष्याच्या त्या मोठ्या प्रवासात. There are short trips, there are long trips. काही छोट्या ट्रिप असतात, काही मोठ्या ट्रिप असतात. There is journey from the womb of the mother. आईच्या ओटीपोटातनं बाहेर आलेला एक प्रवास आहे. And that is the final journey आणि तो सरते शेवटचा फायनल प्रवास आहे. from the womb to the tomb. आईच्या ओटीपोटातून बाहेर पडून शेवटी कबर, हा सगळ्यात मोठा This प्रवास. is the greatest journey that man can हा ever make. सगळ्यात मोठा प्रवास आणि सगळ्यात मोठी यात्रा आहे माणसाची, की आईच्या पोटातून बाहेर येऊन कबरेपर्यंत पोहोचणं. Every other journey you can make mistakes. आणि बाकीच्या ज्या काही यात्रा तुम्ही घेता त्यात तुम्ही काही चुका केल्या तर चालतंय. Because there are many journeys in between. कारण इन बिटवीन बऱ्याच यात्रा असतात आयुष्याच्या प्रवासात. Academic journeys, शिक्षणाची यात्रा आहे, material काही journey, भौतिक गोष्टींची यात्रा आहे, work journey, काम, नोकरी, धंदा, career journey, करिअर, marriage journey. लग्न, This is all journey. आणि हे सगळे प्रवास असतात त्याच्यामध्ये. त्या मोठ्या प्रवासात हे छोटे छोटे प्रवास आहेत. We make mistakes in these journeys. आणि या छोट्या छोट्या प्रवासात आपल्याकडनं चुका होतात. It's okay. ठीक आहे, But don't make this mistake of your journey from the mother's womb to heaven. पण आईच्या पोटातनं बाहेर पडून स्वर्गापर्यंत जायचा जो प्रवास आहे ना, त्याच्यात चुका करू नका. And in every one of our journeys, आणि आपल्यातल्या प्रत्येकाच्या प्रवासात there are always co-travelers. नेहमी आपल्या सोबत कोणी ना कोणी साथीदार प्रवास करत असतात ना. Because you are not traveling alone. कारण तू काय एकटा यात्रा करत नाहीयेस. Because life is all about relationship with का God आयुष्य- and with other people. कारण आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे देवाची नातं आणि इतरांशी असलेलं नातं आहे, त्याला म्हणतात जीवन. God said, देव बोललाय, love God, love your neighbor. देवावर प्रेम कर, शेजाऱ्यावर प्रेम कर, हेच से- आयुष्य आहे. Even in the family, कुटुंबात सुद्धा brothers walk with brothers. भाऊ भावासोबत चालतो, Sister walks with sister. बहिणीनं बहिणीसोबत चालणं. Say, they all walk together. सगळे एकत्र चालतात ना कुटुंबात सुद्धा. But still, तरी each one has a different destiny. प्रत्येकाच्या आयुष्याची दिशा वेगळी असते. भाऊ भाऊ एकत्र चालले, बहिणी बहिणी एकत्र चालल्या, किंवा भाऊ बहीण एकत्र चालले, तरी आयुष्याची दिशा प्रत्येकाची वेगळी आहे. Esau had a co-traveler in Jacob. एसावाला याकोबामध्ये एक को साथीदार मिळाला, Say, सहसाथीदार. Sarah carried Isaac in a womb सारेनं इसाकाला ओटीपोटात आणलं in the journey of life. आयुष्याच्या प्रवासात. Say, but yet तरी Sarah went
before him, सारा त्याच्या आधी गेली and now he has to fend his way to reach his आणि आता destination. त्याने त्याच्या आयुष्याच्या दिशेपर्यंत मार्ग काढायचा आणि पोचायचा आहे. They say all roads lead to Rome, जगात असं म्हणतात सगळे रस्ते रोमला पोहोचवतात. but we say आपण म्हणतो we believe in Jesus, that's why we reach to our one destination. आमचा येशूंवर विश्वास आहे म्हणून त्या एका मुक्कामापर्यंत आम्ही पोहोचले आहोत. In our school time, we had our friends. शालेय जीवनात आपले काही मित्र होते, Now they have left us, आता ते आपल्याला सोडून गेले कारण शाळा संपली and now they have taken a different turn. आणि आता ते वेगवेगळ्या दिशेने सगळे गेले. Some of my friends were very bright, काही माझे मित्र फार उज्ज्वल होते, but I also know some of them turned to drugs. परंतु मला हेही माहितीये की माझे काही मित्र ड्रग्ज घ्यायला लागले, Some became wanderers. काही भटके झाले, भटकतायत. Others have done better in this secular world, काही मित्रांनी या जगामध्ये नाव कमवलं and they made their own careers. आणि स्वतःचं करिअर बनवलं. But in the matter of spiritual journey, पण आध्यात्मिक प्रवासात ना most of them came to a halt. जास्तीत जास्त मात्र ते सगळे माझे मित्र थांबा म्हटलेल्या एका जागीच थांबले. Yes. It's not, life does not consist in what success you gain in this world. या जगात तुला काय यश मिळालंय त्याच्यावर तुझं आयुष्य बनत नाही. It's the spiritual life and the spiritual walk भ्रमात राहू that is नका. important. आध्यात्मिक जीवन महत्वाचं आहे. Most of my friends, they have not even started their spiritual journey. माझ्या जास्तीत जास्त मित्रांचा आध्यात्मिक प्रवासही अजून सुरू झालेला नाहीये. Some of them started the spiritual journey. त्यांच्यातल्या काहींनी आध्यात्मिक प्रवास सुरू केला, They walked with me, माझ्या सोबत चालले, but halfway they fell out. पण अर्ध्यात पडले. Why? का? Because they got into wrong company. कारण चुकीच्या संगतीत गेले. On the way, रस्त्यात they met some old prophet, काही वयस्कर संदेष्टे त्यांनाही भेटले and they removed them out of their आणि destiny. वयस्कर संदेष्टांनी मोह घालून ह्यांना त्यांच्या ठरलेल्या दिशेतनं बाहेर काढलं. The wisdom in spiritual travel is, आध्यात्मिक प्रवासातलं ज्ञान असं आहे, when you find out जेव्हा तुला कळतं that some of your friends are going on the path तुझे काही मित्र त्या रस्त्याला that जातात is not ordained of God, की जो रस्ता देवाने नेमलेलाच नाहीये, you to need begin to with. realize it तर तुला कळायला पाहिजे and walk away from आणि them. त्या रस्त्याला आणि त्या मित्रांना सोडून द्यायचं. That is wisdom. त्याला ज्ञान म्हणतात. How can I leave my friend halfway? नाही पण अर्ध्यात माझ्या जिगरी दोस्तांना मी कसं सोडायचं. Okay, then meet them in hell. ठीक आहे, मग नरकात भेटा कायमचे. Amen. वी आर व्हेरी क्लोज, बी फर्दर मोर क्लोज. Depart from the road of काही destruction. गरज नाही, नाशाच्या रस्त्याला सोडा. How can you continue in that ancient path? तुम्ही त्या अनादी मार्गाला धरून कसे चालणार आहे. That's what Job 22:15 says. इयोब 22वा अध्याय आणि त्यातल्या 15व्या वचनामध्ये इयोब असंच म्हणालाय. And even in Job 23:11, आणि इयोब 23:11 मध्ये पण इयोब असं म्हणालाय. he said, म्हणाला, my foot has held fast to his path. माझ्या पावलांनी त्याचा मार्ग घट्ट धरून ठेवलाय. Say, my foot has held fast. माझ्या पायाने अगदी घट्ट त्याचा मार्ग धरलाय. I have kept his way and not turned aside. मी त्याचा मार्ग धरून ठेवलाय आणि मी वळलेलो नाहीये त्यापासून. David said दावीद बोला in Psalm 16:11, स्तोत्र 16:11, oh God, you will show me the path of life. दे बाप्पा तू मला जीवनाचा मार्ग दाखव. Or you will show me. तू मला जीवनाचा मार्ग दाखवशील. Say, in your presence is fullness of joy. स्तोत्र संहिता 16:11 दावीद असं म्हटलेलं आहे, जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे At the right hand there are pleasures forevermore. आणि तुझ्या उजव्या हातात सुखे सर्व काळ आहेत. Say, some people I know, they have gone into occult काही लोक अकल्ट मध्ये गेलेले मला and माहिती आहेत. witchcraft. आणि चेटू करणी या The सगळ्या. moment I came to know, I left their ज्या company. क्षणाला मला हे कळलं मी त्यांची संगतच सोडली. I know of some churches in Nigeria and Africa. नायजेरिया, आफ्रिका इथले काही चर्च मला माहित आहेत. Some of the pastors, काही पास्टर्स they collect water from a certain river and keep it in their church. एका विशिष्ट नदीतनं पाणी घेऊन त्यांच्या चर्च मध्ये ठेवतात म्हणे. Anybody drinks that water, he will be blessed. आणि जो कोणी ते पाणी पिईल तो आशीर्वादित होईल म्हणे. But some of the waters are from the demonic powers. पण काही पाणी त्यातलं सैतानी शक्त्यांपासून आलेलं पाणी आहे. Let none of these objects take the place of Jesus. तर या कुठल्याही वस्तूंना येशूंची जागा घेऊ देऊ नका. Never. येशूंची जागा कुणालाही द्यायची नाही. None of these नाही objects. नाही म्हणजे नाही, कुणा माणसाला नाही, वस्तूला नाही, गोष्टीला नाही, कशाला नाही, Only Jesus. फक्त येशू. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. So don't get into occult तर अकल्ट मध्ये जाऊ नका. because you will die early. सैतानी गोष्टीत जाऊ नका, लवकर मराल उगीच. Some people we should not meet, let alone be having friendship with them. काही लोकांना आपण भेटायचंच नाहीये, मैत्री तर लांब सोडा. काही लोकांना भेटायचंच नाही आपण.
Because some of them will influence you negatively. कारण की त्यातल्या काही लोकांची तुझ्यावर नकारात्मक छाप पडेल, तर त्यांना सोडायचं म्हणजे सोडायचं, त्यांना भेटायचंच नाही. The people you call friends ज्या लोकांना तू मित्र म्हणतो can either help you on your journey or delay you or stop you. ते मित्र मैत्रिणी एक तर तुला तुझ्या त्या प्रवासात मदत करणार आहेत, नाही तर अडचण घालून थांबवणार आहेत. You have to check up तू तपास whether if this friend comes in my house, whether I have blessing or I have poverty. हे जे कोणी मित्र मैत्रिणी माझ्या घरात येतात ते आल्यावर आशीर्वाद येतात का दारिद्र्य येत आहे, तपास ना. The moment one friend comes in your house and when you start fighting husband and wife, that means something is wrong there. एखादा मित्र मैत्रीण तुमच्या घरात येऊन गेल्यानंतर तुम्हा नवरा बायकोत भांडणं व्हायला लागली तर तुम्ही समजून घ्यायचं, तुम्ही शहाणे लोक आहे. Say, the crisis many of us are experiencing today, आज अनेक लोकांच्या जीवनात जे संघर्ष आपण अनुभवतोय, it may be due to the type of people we have associated ourselves in the past. कदाचित भूतकाळात ज्या कुणा लोकांशी आपण संबंध ठेवला होता त्यामुळे तो त्रास होत असेल. And many times आणि अनेक I वेळेला have seen मी बघितलंय some of our people, they go to their village to just go for a function or some party and then they come back horrible. आपल्यातले काही लोक आपल्या गावाकडे काहीतरी प्रसंग असतो म्हणून जातात आणि गावाकडून येताना असे भयानक अवस्थेत परत येतात. Amen. Amen. I have seen some people were traveling on the right road मी बघितलंय काही माणसं योग्य रस्त्यावर प्रवास करत होती till they got married. लग्न होईपर्यंत. And after marriage, लग्न झालं they were swept by the tsunami. काय सुनामी आली आयुष्यात माहित नाही, कुठे दिसेच ना. I don't know now whether the tsunami is the wife or the husband. I'm आता not saying. सुनामी नवरा आहे का सुनामी बायको आहे मला माहित नाही. But they were walking nicely. चांगले चालले होते व्यवस्थित. The day they get married, पण ज्या दिवशी लग्न झालं ना तेव्हापासून suddenly tsunami. अचानक सुनामी. They are not found anywhere. दिसतच नाहीत कुठे, हातात बंदा हात में आ रही नाही. Amen. Amen. Many people have destroyed their careers अनेक लोकांनी आपल्या करिअरचा नाश and करून even घेतला. business आणि व्यवसायाचा नाश केलाय because of negative colleagues. कारण नकारात्मक साथीदार They make partners in their business. व्यवसायामध्ये भागीदार करून घेतात त्यांना, And that partner takes away all their money and leaves. आणि तो पार्टनर त्यांचा सगळा पैसा घेऊन पळून जातो. And this believer cries, आणि हा बिलीवर रडत बसतो, Pastor, पास्टर please pray. मला प्रार्थना My करा, partner owes me 1 माझा crore. पार्टनर 1 करोड रुपये घेऊन पळून गेला. When तू will करत it काय give? होता पण. One lady came to me, एक स्त्री माझ्याकडे आली, Pastor, पास्टर this is my son. हा माझा मुलगा आहे, Poor fellow, he has some mental problems. बिचारा त्याला काही मानसिक आजार आहे. And she had 2 or 3 daughters. आणि 2-3 मुली पण तिला The होत्या. first daughter, पहिली मुलगी they found a proposal. काही मागणी आली, Since the father was not there, आता वडील नाही आहेत घरात, so this lady was very happy. तर ही बहीण आनंदी झाली. This young man started coming to their house. का हा तरुण मुलगा त्यांच्या घरी यायला He जायला said, don't लागला worry, I am like your son. आणि तिला म्हणाला एकदम खात्री देऊन की मी तुमच्या मुलासारखाच आहे. She said, I am not afraid now. तर ती म्हटली आता मला काही भीती नाही, My मला elder daughter I will give in marriage to you. माझी थोरली मुलगी मी याच मुलाच्या हातात देणार He was आहे. also very happy. तोही खुश झाला एकदम. And so one day he said, मग एके दिवशी तो मुलगा म्हणाला Do one thing. एक काम करा, give me 10 lakhs. मला 10 लाख रुपये द्या, I will also get married. मी लग्न करीन The other 2 daughters also marriage I will only आणि do. बाकी दोन्ही मुलींची पण लग्न मीच लावून देईन. She said, तर ती म्हणाली, since I considered you as my son, की मी तुला माझा मुलगा मानलेला आहे, take this 10 तर lakhs. घे 10 लाख, You run the house. तूच घर चालव. And he really ran from there. आणि घर चालव म्हणजे तो चालूनच गेला घरातून. बिचारी Poor thing, she came crying to me. रडत रडत माझ्याकडे आली. म्हणजे हुल माती चुलमा गुजरातीत एक म्हण आहे. Pastor, पास्टर that young boy ran away with the money. तो तरुण मुलगा पैसा घेऊन पळून गेला. My आमच्या- daughter is trying to commit suicide आता now. माझी मुलगी अशी झाली आहे की तिला आत्महत्या करायची इच्छा होते, तिचं मन कुठे लागत नाही. Are you getting me, people? कळतं ना मी काय म्हणतो, तर जरा सांभाळा, तपासा. Who are those? कोण आहेत ते, Like those old prophets. कोण आहेत ते वयस्कर संदेष्ट्यासारखे, तपासा, Be careful. जरा सांभाळून राहा. Amen. आमेन. The financial failure that you are experiencing today may be because of the type of co-travelers you are having even now. आर्थिक अपयश जे आज तुला अनुभवायला मिळतंय, कदाचित त्याच्या मागचं कारण हेच असेल की तुझ्या बरोबरचे तुझे सहसाथीदार आहेत ना प्रवासातले, ते अडचणी करतायत. Amen. Amen. Do you have Jesus in your boat or do you have Jonah in your ship? येशू आहे नावेत का योना आहे जहाजात, कोण आहे?
येशू तुझ्या नावेत Because आहे. if Jonah is in your ship, हा, कारण तुझ्या जहाजात जर योना आला you are going to lose many things. तर अनेक गोष्टी जाणार आहे. But if Jesus is in your ship, पण जर येशू नावेत आला your boat will be full of the blessings of fish. तर तुझी नाव माशांनी भरभरून आशीर्वादांनी भरून जाईल. Amen. तर नावेत कोण आहे तपासा. It's very important. एखादा योना जर घुसला तर समजणे का नैया डुबी. When Jesus is in your boat, येशू जेव्हा तुझ्या नावेत असेल, you have a savior, तारणारा you नावेत have a आहे, comforter, सांत्वनहार you नावेत have a आहे, strengthener, ताकद देणारा you नावेत have आहे, one who is anointed, जो अभिषिक्त आहे तो you नावेत have आहे, angels, देवदूत you आहे, have grace, कृपा आहे, you have favor, you अनुग्रह have आहे, benefit, you फायदा are आहे, healing आरोग्य आहे, and promotion. बढती आहे. येशू नावेत असले की होणारे फायदे बघा. If Jonah is in your ship, पण जर योना तुझ्या जहाजात you will आला have curses, तर शाप, affliction, त्रास, fear, भीती, lack, कमतरता, losses, नुकसान, disobedience, आज्ञाभंग, stubbornness, जिद्दीपणा, all that will come हे with सगळं you. येणार. Amen. आमेन. So, who are your co-travelers? तर तुझे सहप्रवासी कोण आहेत बघ. Walk with the wise, you shall be wise. सुज्ञ लोकांसोबत चाल, तू सुज्ञ होशील. Walk with those who take seriously that destination, your destination you will cover. जे आयुष्याच्या दिशेला गांभीर्यानं घेतात त्यांच्यासोबत चाल, म्हणजे तूही तुझ्या दिशेला पोहशील. Walk with those who are on fire. जे आगीनं पेटलेत त्यांच्यासोबत चाल. Walk with those who walk straight. जे सरळ चालतात ना त्यांच्या मागे चाल. Amen. Amen. If only people had walked with Enoch, हनोकासोबत जर माणसं चालली असती ना, they would have all gone to heaven with होता होता Enoch. ती पण हनोकासोबत स्वर्गात गेली असती. But sadly, Enoch walked alone. पण दुःखाची गोष्ट, हनोक एकटाच चालला. If I was there, जर मी असतो ना, I would have said, मी तर म्हणालो असतो, let us walk with Enoch. आपण हनोकासोबत चालूया. If he is taken, I will also be taken. तो जर वर घेतला गेला तर मी पण वर घेतला जाईल. Praise God. Amen. 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 But sadly, he walked alone with God, Bible पण says. दुःखाची बाब, हनोक देवासोबत एकटा चालला. And God took him alone to आणि heaven. देवाने त्याला एकट्याला स्वर्गात नेलं. If 10 had walked with him, 10 would have gone to heaven. 10 माणसं जर हनोकासोबत चालली असती तर ती पण स्वर्गात गेली असती. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Thank you, Jesus. आमेन. Thank you, Lord God. धन्यवाद देव बाप्पा. Be careful of the old prophets. त्या वयस्कर संदेष्टांपासून जरा संभाळून राहा. They are there to destroy your destiny. ते तुमच्या आयुष्याच्या दिशेचा नाश करायलाच टपून बसलेत. Don't be deceived by any Tom, Dick and Harry. कोणी आला, आण्या बन्या सुन्या काही पण बोलला आणि त्यांच्या मागे तुम्ही चालायला लागला, असं कधी करायचं नसतं. Don't go like the lamb to the slaughter. आणि असं वधायला चाललेल्या मेंढरासारखा कुठे चालला. Have the discernment of spirit. जरा आत्मे ओळखायची कुवत ठेव ना. Seek God. देवाला शोध. Even when you are having your business, तुमचा व्यवसाय सुद्धा जो काही तुम्ही कराल ना, what kind of partners you are having for that कुठल्या business. पद्धतीचे पार्टनर आहेत व्यवसायात ते जरा तपासा. Firstly, don't have any unbelieving partners in your एक तर business. पहिलं अविश्वासू पार्टनर घेऊ नका व्यवसायात. It's very dangerous. फार धोकादायक बनतं ते सगळं. Amen. हालेलुया. Thank you, Father. देव बाप्पा Thank you, तुझे आभार Jesus. मानतो, Thank तुझी you, Lord स्तुती करतो God. स्वामी राजा. Father, I don't want anyone to miss their destination. देव बाप्पा माझी इच्छा नाही की कुणाची पण आयुष्याची दिशा चुकावी. Whatever call you have given to them, जे काही पाचारण ह्या सगळ्यांना तू दिलं असशील let them walk in it, Lord. त्या सगळ्यामध्ये त्यांनी चालावं असं कर. You don't need to kick at any doors. कुणाच्याही दाराला तू लात मारायची गरज नाही की उघडून मला आत घ्या. No. काय गरज If आहे? there is anything, God will open it. असेल काही तर उघडेल देव. Don't let your flesh kick at the door. तुझ्या त्या देहाला आणि अंगाला दारांना लाथा नको मारू देऊ. Everybody will not be on the stage. सगळे काही स्टेजवर उभे राहण्यासाठी बनलेले नसतात. Just be faithful विश्वासू राहा. in whatever you are doing. जे काही तू करतोय त्यात इमानी राहा. The more faithful you are, जेवढं जास्त तू विश्वासू राहशील the more God will put you into something. तेवढं जास्त देव तुला अजून गोष्टींमध्ये उभं करेल. Thank you, Jesus. छोट्यात विश्वासू राहा तर मोठ्यात देव तुला घालणारच आहे. Never miss heaven. स्वर्ग नको चुकवू. Walk by faith.
विश्वासाने चाल, every day, रोज believing in God, देवावर विश्वास ठेवत चाल, trusting in the Lord, प्रभूवर भरोसा ठेवून looking चाल, unto Jesus, येशूकडे बघत चाल, author and finisher of your faith. जो तुझ्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. Come, let us मखाराबा worship the Lord. शंतो. Come, let's sing. मग आता आराधना करूया देवाची. Let's all sing. हालेलुया. आमेन. सीखेंगे हमरू से Yes, Lord. यीशु तेरा चेहरा अब देखेंगे हमरू से यीशु तेरी बातें Yes, Father. अब सीखेंगे हमरू से यीशु तेरा चेहरा अब देखेंगे हमरू से तू आ तू आ यीशु आ Yes, Lord, come. Come, my Jesus. ये माझ्या देवप्पा. Lead us, Lord. Come, Lord, come. Lead us and Lead us, guide us. guide us. तबा खराबा शंदरा Help बंदरू. us, Lord. ये देवप्पा. Save us, आम्हाला Lord. मदत कर, आम्हाला तार, आम्हाला वाचव. यीशु रूहे Yes. यीशु Amen. मसीहा तू आ रूहे Amen. यीशु मसीहा तू आ यीशु दिखला यीशु दिखला Amen. यीशु दिखला यीशु दिखला यीशु दिखला यीशु दिखला यीशु दिखला यीशु दिखला यीशु 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 Yes. दिखला Amen. यीशु दिखला यीशु यीशु Take your place. Come, दिखला यीशु Take your place. Bless your दिखला people. यीशु 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 दिखला रिबाला रशमरे यीशु दिखला यीशु 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 दिखला यीशु दिखला Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद देवप्पा. Come down, Lord, in the mighty खाली measure ये in माझ्या this देवा place. महान रीतीने या जागेत We उतरून ये. need you, Lord. आम्हाला तुझी गरज आहे. Without you, we cannot take one step forward. तुझ्याशिवाय मी एकही पाऊल पुढे नाही उचलू My शकत. Jesus, माझ्या येशू, without you, तुझ्याशिवाय we cannot think of our future. आम्ही नाही भविष्याचा विचार करू We शकत. cannot move forward. आम्ही नाही पुढे जाऊ शकत. Master, दे बाप्पा, grace yourself on our lives. आमच्या जीवनावर तुझी कृपा पाड. Come in our lives. ये आमच्या जीवनात Take us from this place. घेऊन जा आम्हाला इथून. Lead us every day. चालव आम्हाला रोज. There are many challenges along अनेक the आव्हानं way. येत आहेत Many रस्त्यावर. obstacles along the अनेक way. अडचणी येत आहेत Many मार्गात. storms along the अनेक way. वादळ सुटतायत. Many शंभो. pain, many needs, अनेक गरजा आहेत. many enemies. अनेक शत्रू आहेत. The devil is on the rampage. सैतान मोकाट सुटलाय. It's hard, Lord. अवघड जात आहे दे बाप्पा. It is hard. अवघड जात आहे. But if you are with us, पण जर तू आमच्या सोबत असशील, we can sail through any stormy sea. आम्ही कुठल्याही वादळाने भरलेल्या समुद्रातून जाऊ शकतो. If you are in our boat, जर तू आमच्या नावेत असलास we will not perish. तर आमचा नाश होणार नाही.
Makaraba Shantororo. Ina manda rakalama santa rikarama mama karaba baba. Ina manda rakalaba shakaraba. Yes, sandoro take koroba Jesus baba baba baba. seriously. येशूला जरा गांभीर्याने घ्या. Yes, say, मना Jesus, मanda come in my राता boat. म्हणा येशू माझ्या नावेत ये. You have to come in our boat. माझ्या नावेत ये दे बाप्पा. इनामा कनामा We संता cannot रिकानामा travel संता alone. रबा कराबा सोंदोरो Thank you, करोबा. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for being with धन्यवाद us. आमच्या सोबत राहिलास. We experience your presence in our lives. आमच्या जीवनात आम्हाला तुझ्या उपस्थितीचा अनुभव मिळतो. Forgive us, Lord, आम्हाला क्षमा कर. the many times अनेक वेळेला we disconnected ourselves from you. तुझ्यापासून आम्ही आमचा संपर्क तोडला. We had no communication with you. तुझ्याशी आम्ही संवाद नाही साधला. That's why our relationship had withered. म्हणून आमचं नातं वाळलं. But once again, परत एकदा I want to commune with you मला तुझ्याशी बोलायचंय and strengthen our relationship. आणि आपलं नातं मला अजून बलवान करायचंय. From today, आजपासून I want to commune with you, मला Lord, तुझ्याशी बोलायचंय प्रभू. and build that relationship आणि ते नातं stronger. मला परत बांधायचंय. खराबा शंतराबा संदरो रबा कराबा शखराबा सुंदरो करो बाबा 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 नमांडारा कलाबा सिकिरिबी सुंदरो करो बाबा बाबा कराबा सिकिरिबी नमांडा रिकनामा संता Come on, बाबा connect yourself to God. Connect yourself to God. देवाशी संपर्क परत साधा सगळ्यांनी. Connect yourself to God. शखराबा सुंदरो करो बाबा बाबा Jesus. नमांडारा कलाबा सिकराबा संतो रिकनामा संता रकलाबा बाबा 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 Thank you, Jesus. रिवा करामा संता Thank you, इकरामा Jesus. संतो रोकोनो मामा Thank करामा you, मामा Jesus. इना मांडरा Thank you, कलामा Jesus. सीरमा संदरा नला Thank you, कलामा Jesus. संतो रोकोरो बाबा 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 कराबा बाबा नमा खराबा सकाराबा संतो रिकनामा शकाराबा संतो रोको अलाबा कराबा Let it not be said on the last day, I never knew you. शेवटच्या दिवशी असं म्हटलं जाऊ नये की मी तुला ओळखतच नाही, तू कोण आहेस. Communication बोल, संवाद साध, every day. रोज बोल. Commune with the right people also. योग्य लोकांशी बोल. Meet the right people. योग्य लोकांना भेट. Will be a blessing to you. म्हणजे ते तुझ्यासाठी आशीर्वाद ठरेल. Spiritual blessing. आध्यात्मिक आशीर्वाद. मकानामा संदो Thank you, रबाबा Lord खराबा God. शखराबा संताराबा Jesus. खराबा Lord. बाबा देवपा Those who are wavered, जे बहकलेत bring them back, Lord, on the road. त्यांना परत रस्त्याला लाव. Bring them, O Master. त्यांना परत मार्गाला लाव. The devil that has robbed people's ज्या blessings, सैतानाने लोकांचे आशीर्वाद चोरले आहेत, I command you, मी devil, आज्ञा करतो तुला सैताना, leave my people in the सोड name of माझ्या Jesus. लोकांना येशूच्या नावात. You who has robbed the blessings of my people, ज्या सैतानाने माझ्या लोकांचे आशीर्वाद चोरलेले आहेत, I command you to leave in Jesus' तुला मी name. आज्ञा करतो, सोड येशूच्या नावात. All the obstacles सगळ्या अडचणी are being kicked out from your journey in the name of Jesus. तुझ्या प्रवासातून येशूंच्या नावात लाथाडून टाकल्या जात आहेत. In the name of Jesus. येशूंच्या नावात A clear path has been set before you. एक सरळ स्वच्छ रस्ता तुझ्या समोर ठेवला आहे. Every devil's power, प्रत्येक सैतानी सामर्थ्य I curse you out of the journey of my people in the name of Jesus. मी शापित करतो त्या सैतानी सामर्थ्याला माझ्या लोकांच्या आयुष्याच्या प्रवासातून. Paul says Satan hindered us. पॉल म्हणतो सैतानाने आम्हाला अडचण केली. I bind you, you मी devil, बांधतो तुला you सैताना, spirit of hindrance. तो अडचणीचा आत्मा In Jesus' name, येशूच्या नावात मी तुला बांधतो. walk by faith every day. रोज विश्वासाने चाला. That darkness you think as darkness, ज्या अंधाराला तुम्ही अंधार मानताय it is temporary. तो तात्पुरता आहे. Keep walking. चालत राहा, Keep walking. चालत राहा, Keep walking. चालत राहा. Because that is called faith. त्यालाच विश्वास म्हणतात. And one day आणि एके दिवशी you will come out of the dark tunnel. तुम्ही त्या अंधाऱ्या बोगद्यातनं बाहेर पडाल, You will come in the light प्रकाशात याल, because you walked in faith. कारण तुम्ही बोगद्यातून पार गेलात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Even if you are sick, keep walking. जरी तुम्ही आजारी असाल तरी चालत राहा, Even if you are poor, keep walking. गरीब असाल तरी चालत राहा. Soon you will meet Jesus along फार the लवकर way. तुम्ही येशूंना भेटणार आहात.
Along the way, you will meet Jesus. रस्त्यात फार लवकर तुम्हाला येशू भेटणार आहेत. The two disciples at Emmaus Road were walking. आमोस रस्त्यावर 2 शिष्य चालत होते. They were walking. चालत होते. And what were they discussing? काय चर्चा करत होते? Jesus. येशू. And the moment they were discussing about Jesus, ज्या क्षणाला येशूंची चर्चा ते करत होते, Jesus joined them येशू त्यांच्याकडे आले. in their walk. त्यांच्या त्या प्रवासात त्यांना जॉईन झाले. When you talk about Jesus, येशूंविषयी आपण बोलत राहिलो ना, Jesus will join की you. येशू आपल्या प्रवासात येतात. He will join your company. येशू तुझ्या संगतीला जॉईन करतात. Master, प्रभू, bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Fulfill every desire of their heart. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. I'm telling you, some of you are going to come out of that tunnel. मी सांगतो ना, तुमच्यातले काही जण त्या बोगद्यातनं बाहेर पडणार आहे. That darkness will go तो अंधार जाणार आहे, because a miracle will happen. कारण चमत्कार घडणार आहे. That miracle will happen. तो चमत्कार घडणार आहे. And you will say, आणि तुम्ही म्हणणार आहात, finally, सरते शेवटी I am out of the tunnel. फायनली मी बोगद्यातनं बाहेर पडले, Because कारण I kept walking the walk of faith. मी विश्वासाचा प्रवास करत राहिले. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी Amen मागतो. and amen. Give a Amen. big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Amen. Amen. Praise God. देवाला Please be धन्यवाद. seated. आमेन.